आज काय प्रॉफिट थोडंच आहे, $20 आहे. ओके, चांगला आहे विषय म्हणजे. प्रतीक सर, गुड इव्हनिंग. अरे वा, वाघ आला आमचा. बोला सरची, गुड इव्हनिंग. काय म्हणताय सौरभ सर? तुम्ही काय काय केलंय नाही बघा. सांगा आज. आता तुम्हाला पहिला सांगतो मी ज्यांच्या सोबत. आदित्य सर प्रॉफिट मध्ये आहेत, आकाश सर प्रॉफिट मध्ये होते, आता थोडंसं त्यांना लॉस झालाय. चैताली मॅम प्रॉफिट मध्ये आहेत, मानसी मॅम प्रॉफिट मध्ये आहेत. मनोज सरांचं चांगलं सुरू आहे. प्रज्ञा मॅम सोबत अजून बोलणार आहे मी. सार्थ सर थोडासा आगाऊपणा केल्यामुळं इकडे तिकडे झालेत. त्याच्यानंतर सुहास सर सुद्धा आता चांगल्या पद्धतीने प्रॉफिट मध्ये यायला लागले. तुमचं काय आता सीन आहे सांगा फक्त. मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी पण प्रॉफिट मध्ये. भारी वाटते ना असे सगळे कम्युनिटी प्रॉफिट मध्ये असं ऐकायला. 100%. चांगलाय आणि माझे तर चांगलाय. सगळे ट्रेड तुम्हाला माहिती आहेत. शंभर जिथं टक्के चुकलं तिथं सांगितलं तुम्ही लगेच मला, मी काय शंभर चुकतोय टक्के ते. 100%. चांगलाय चांगलाय. बाकी सुजाता मॅम आज आलेत. अरे वा वा वा, आमच्या आवडत्या स्टुडंट. सुजाता मॅम काय म्हणताय, मार्केटमध्ये यायचं की नाही? हॅलो सर. हॅलो, बोला. कशा आहात? जेवढ्या गडबडीत आला तेवढ्या गडबडीत गेला पण तुम्ही, आणि परत आला पण नाही. आहे. एक्झाम चालू होती. झाले अच्छा. आता एक्झाम. तर आता आहे मॅम आता जरा फ्लॅट. वंचित राहिलेत होय मार्केट पासून. होय मॅम जराशे मार्केट रुसले मॅमच्यावरती. नाही नाही, होईल ना परत. कमबॅक, कमबॅकची तयारी केली आमचं पाहिजे. टाइमच देत नाही मार्केटला, मग कसं कमबॅक होईल? आता सुट्टी आम भेटली ना आता. आम नाही हो, आमच्यावर सौरभ रागावले सर वाटतं सर. टाइम तर देते, कमबॅक करते ना. आता एक्झाम होती, ते पण गरजेचं होतं ना. येस नाही नाही, येस कोणावर येस. रागवले नाही तर आपलाच नंबर येणार आहे. नाही असं हो, येणार असं ना. असं व्हाय नको तुम्ही सगळेजण राहायला मागा आणि मॅम आले आणि सगळे धोबी पछाड करून गेले. तसं पण होऊ शकतं हा. जिद्दी आहे. चांगलाय. अजून एक जिद्दी माणूस असा आपल्याला नंबर असेल तर मला बघायला आवडेल पटकन. एक. या मग नक्की नंतर नक्की. अरे वा, अशी हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे. बाकी जिद्दीपणाच्या विषयात आमचे सुहास सर पण मागं नाहीत बरं आमच्या काय. वॉरियर्स ग्रुप मध्ये अजून एक मेंबर ऍड होईल सर. अरे होय, मॅडम. मॅम ना ऍड करूया की. वॉरियर्स मध्ये पाहिजेत एखादी रणरागिणी पाहिजे अजून. त्याला ताकद येईल. येईल सर सर. टार्गेट सर पूर्ण आमच्या झालं मार्केट की रागावलं काय कळेना. तुम्हाला काय करायला लागले माहित आहे? विषय असा झालाय, म्हणजे आता माझ्या घरात एक एक्झाम्पल आहे म्हणून सांगतोय काय. एखाद्या म्हणजे समजा एखादी आई आहे आणि त्या आईला आहे ना एखादं आधीचं मूल असेल, तर पहिल्यांदा काय होतंय त्या घरात, ते पहिल्यांदा एखादं मूल आलेलं असते, त्याच्यामुळे त्याचे सगळेजण लाड करतात, त्याच्या बरोबर प्रेमानं बोलतात वगैरे, किंवा त्याचे भरपूर लाड करतात, सगळे हट्ट वगैरे पुरवतात. आता त्या मुलग्याला किंवा त्या मुलगीला जे फर्स्ट चाइल्ड असते का नाही, त्याला ती सवय झाली असते की सगळ्यांच्याकडनं अटेन्शन मिळायची वगैरे वगैरे वगैरे. मग प्रॉब्लेम कुठं होतोय, ज्या वेळेला त्या मदरला सेकंड चाइल्ड होते त्यावेळेला त्या आईला दोघांना इक्वल टाइम देता येत नाही. ठीक आहे, मी आता ते रिलेट करायला लागलो कारण माझ्या घरात ते एक्झाम्पल आहे म्हणून. मग त्यावेळेला आहे ना, त्या पहिल्या बेबीवरती किंवा त्या बाळावरती थोडासा अन्याय होते, कारण त्याचं अटेन्शन थोडंसं कमी होते. सेम परिस्थिती सुहास तुमच्या बाबतीत झाल्या. तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये नवीन नवीन होता, मार्केटनं खूप चांगलं दिलं. आता काय व्हायला लागले, तुमच्यावरती पण मार्केटचं तेवढंच प्रेम आहे. तुम्हाला घालवायला लागले का बघा बरं. तुम्ही शेवटच्या काठावर जाताय अकाउंट, परत तिथनं बाउन्स बॅक करताय. म्हणजे काय, तुम्हाला मार्केट प्रेम द्यायला लागले. फक्त जरा नवीन नवीन पोरं यायला लागले, त्यांना पण माया करायला लागले, त्याच्यामुळे जरा सर तुम्हाला एक टेक्निक सांगू का? बोला की सर. ज्यावेळेस अकाउंट काटावर जाते ना, त्यावेळेस तुम्ही ट्रेड करा, म्हणजे अकाउंट लवकर क्लिअर होते. होय. चांगलं. सौरभ सरांना चांगला अनुभव आहे. काय एकच ट्रेड उडकायचा मक्खन ट्रेड. प्रतीक मक्खन सर आणि हा बोला की. तुमच्यापेक्षा सौरभ सरांची गाडी घ्यायला जायला लागते का काय कळेना आता. आता जाऊया तिकडं. ते तिकडं ऊन पण जास्त असल्यामुळे तापल्यात सौरभ सर जरा. असं नाही हो, जरा प्रतीक सरांचा आशीर्वाद जास्त आहे आमच्यावर. वा वा, हे आदित्य सरांचा का नाही फिबोनाचीचा वेगळंच नातं आहे बरं काय. लास्टच्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या फिबोनाची बघावं लागलं. नातं म्हणजे दोघं एकमेकाच्या प्रेमात अडकलेत. ऍक्च्युली रिट्रेसमेंट इथून व्हायला पाहिजे. हा ब्रेक ऑफ फिक्स होत नाही. तुम्ही 5 मिनिटावर म्हणायला लागलाय का? 1 मिनिट चेक करूया. अ, 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 अ. 5 मिनिटावरती म्हणायला लागलाय का? तुम्ही घेतलाय का ट्रेड? हे सौरभ सर,
आदित्य सरांचं खरं म्हणताय तुम्ही. एक वेगळंच नातं आहे त्या फिबोनाची वर. एवढा पैसा काढला कधी आदित्य सरांनी फिबोनाची वरती. 0.01 ना $100 काढल्यात साहेबांनी. चेष्टा आहे काय सांगा. आता तुमच्यासारखं असं तर मग 0.5चा रपाट असं अकाउंट अहो, तवाच क्लिअर झाला. जास्त फक्त फिबोनाचीवर करत होते ना, त्यांची अॅक्युरेसी 90-95% होती फिबोनाचीवर. 100%, 100%. याच दुसऱ्या पद्धतीनं टीममुळे तुमची आहे आदित्य सर. 100%. जरा होत असते तसं. आगाऊपणा करताय तुम्ही आधीमध्ये सगळेजण. आता बघा जाऊ द्या की सर, जाऊ द्या. आदित्य सरांचं फिबोनाची स्पेशल आहे. आकाश सर आमचे पूर्ण करन्सी पेअरला एक्स्ट्रीम वरती देत दनादन सुट्टी देत नाही. 0.25 न बसतात. त्यांचा जेवढा प्रॉफिट असतो तेवढंच कमिशन जातं त्यांचं. आकाश सर तुमचं कमिशन किती गेले आतापर्यंत? लई गेलंय $50 गेला असेल. गेला असेल. असं व्हायला नको की कमिशन मध्ये अकाउंट क्लिअर झाले. $50 गेले. चांगलाय चांगलाय. अहो असं कुठली करन्सी डायरेक्ट 0.25 नी? हा मग गायडन्स कोणाला आहे शेवटी. 0.25 न ते $20 काढते. त्यातलं $10 कमिशन जाते. $10 त्यांना गाव कुठलं आहे प्रॉफिट. तुमचं? गाव कुठलं आहे? हे तुमच्या भागातले आहेत ते सोलापूरचे. हा, मग बरोबर आहे. वातावरण लय तापलं इकडे. वातावरण तापलंय बाबा. खरं ते आता पुण्यात असतं ते. जास्त आहे. 100%. बाकी प्रज्ञा मॅम वेलकम. काय काय चालू आहे सध्या? नरेंद्र जोशी सर, अरे वा वा वा, जोशी सर आले, आम्ही खुश आहेत. जोशी सर अकाउंट काय म्हणते? हॅलो हा मॅम बोला बोला, काय म्हणताय? चालू आहे. हा, आज कशावरती आपण डिस्कस करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला, सांगा. आहे माझं तरी चालू आहे प्रॉफिट. अरे वा, आपण बोलता बोलता तुम्हाला काय वाटलं ना की बाबा ह्या विषयावरती आपल्याला बोलायला पाहिजे, त्यावेळेला नक्की मला थांबून विचारा, आपण बोलूया, ठीक आहे? ओके ओके ठीक आहे. एक्सटर्नल स्ट्रक्चर मार्किंग. एक्सटर्नल काय इंटरनल आदित्य सर? आय थिंक इंटरनल तुम्हाला गरजेचं वाटायला लागले. येस. तर मला वाटतं असं पहिला लेक्चर आहे की एक जण पण लॉस मध्ये असं सांगे नाही. ए नाही नाही, हाय कोणतरी क्लास मध्ये बघायला म्हटलं. एक मिनिट दाबा. कोणतरी एक जण होतं. एकच सांगायला, सगळे प्रॉफिट मध्ये सांगायला लागले. आयला लय भारी वाटलं मला. पण काय सांगताय तुम्ही, कम्युनिटी अशी प्रॉफिट मध्ये असायला पाहिजे. पण एक विषय झालाय, आज मी लॉस मध्ये. त्याच्यामुळे सगळे जर प्रॉफिट मध्ये आहेत, खरं माझा बहुतेक लॉस सगळ्यांनी वाटून घेतलाय वाटतं प्रॉफिट मधून. चांगला. ओके जोशी सर, नरेंद्र जोशी सर, हा सर. हा सर, काय बोला ना. काय काय म्हणताय? तुमचं काय ट्रेडिंग कसं सुरू आहे सांगा. आहे ना अकाउंट. एक ते 10,000चं होतं ते थोडं मायनस आहे, 9,940. हा, आणि आणि 5,000 वाला आहे ते 5,050 ला आहे. हे मग काय इक्वल झालं, तुम्ही ऑल ओव्हर $10 प्रॉफिट मध्ये आहे. हम्म. 1 मिनिटचा सर मला वेट करत होतो एक्स्ट्रीम. हा. एक आता झाला बघा. बर. अरे बापरे, 25 कॅप्चर गेलेत आणि आलो बाहेर. ते लाजायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. तर मला इथं कामाला लावून तुम्ही प्रॉफिट काढत बसलाय. चांगलाय चांगलाय. बरोबर, आज एक पॉझिटिव्ह वाटलं बरं काय, सगळेजण चांगल्या पद्धतीने प्रॉफिट काढायला लागले आता. येस. माझं थोडस सांगतो. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, $10,000  5 अकाउंट क्लिअर केली. ठीक आहे, तुमच्या समोर माहितच आहे. मागच्या सोमवारी $1,00,000 अकाउंट घेतलं होतं. ते मागच्या शुक्रवारी म्हणजे 5 दिवसामध्ये ते $1,00,000 अकाउंट सुद्धा क्लिअर केले. तुम्हाला त्याचं थोडस दाखवतो, एक कसं काय. ओके, याचा व्हिडिओ ऍक्च्युली टाकणार आहे मी, पण आता आपण इकडे सगळेजण आलोय, मस्तपैकी सगळ्यांच्या सोबत बोलायला लागलोय. 4 ते 5 दिवसांच्या मध्ये आहे ना, हे अकाउंट आपलं क्लिअर झालेलं होतं. या ठिकाणी मेंबर होते बरेच आपले, त्यांच्या दोघा तिघांच्या समोर अकाउंट क्लिअर झाले. सो एक मोटिवेशन तुम्हाला हे द्यायला लागलोय की $10,000 तर 2-3 दिवसात क्लिअर होऊ शकते.
पण $1,00,000 पण अकाउंट क्लिअर करायला लय वेळ लागतोय, असा काही मोठा विषय नाहीये. सो आपल्याला थोडंसं पुढचं म्हणजे दरवेळेला म्हणजे आपल्याला रोड जिथपर्यंत दिसतोय आपण तिथपर्यंत चालतोय, पण डायरेक्शन जे असते ते रोड दिसायच्या पण पुढची असली पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळं थोडक्यात ही गोष्ट तुम्हाला दाखवायला लागलोय की हे फंडेड इलाइट नावाचं एक अकाउंट आहे. ठीक आहे, या ठिकाणी माझं नाव तुम्हाला दिसू शकतं या ठिकाणी. ठीक आहे, टोटल 3 ते 4 दिवसांच्या मध्ये $6,000 आसपास म्हणजे 6% त्याला टार्गेट होतं. त्या टार्गेटमध्ये आपण हे 4 दिवसामध्ये आपण क्लिअर करून ते अकाउंट मिळवलेलं आहे. ठीक आहे, सो ऑलमोस्ट सगळे ह्या तुम्हाला अनालिटिक्स या ठिकाणी बघायला भेटतात. येस, तुम्हाला ओके, ह्या अकाउंट क्लिअर झाले. हे आहे ना प्रॉफिटेबल ट्रेडिंग डेज, हा ऍक्च्युली ऑप्शन फंडेड अकाउंटसाठी आहे. त्याच्यासाठीचा हा नॉट कम्प्लिटेड म्हणून आलाय, कारण अजून तुम्ही या ठिकाणी अकाउंट घेतलेलंच नाही. बाकीचे जे सगळे रूल्स होते, स्कॅल्पिंग मधून आपल्याला $300 काढायचे होते ते सक्सेस केलेलं आहे. पण विकेंडचं ट्रेडिंग त्याला अलाउ नव्हतं, ते आपण केलेलं नाहीये. आणि बाकीचं जे रिस्क आपण $1,500 मॅक्झिमम होती ती सगळं आपण बरोबर पाळून या ठिकाणी हे पूर्ण अकाउंट आपण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे, स्टेटस आपल्याला सॉफ्ट लॉक म्हणून यायला लागले. अजून त्याचे काही काय म्हणतो आपण KYC वगैरे कंप्लीट झालेले नाहीत. सो थोडक्यात तुम्हाला याचे सर्टिफिकेट वगैरे बघायचे असतील तर हे कम्प्लिशनचं सर्टिफिकेट आहे. आणि फंडेड इलाइटमध्ये मी जस्ट पहिल्यांदाच ट्राय करतोय. सो आपल्याला हा लाईफ टाईम टोटल पेआउटचा ऑप्शन माझा 0 आहे अजून. ठीक आहे, मी पहिल्यांदाच अकाउंट घेतलंय, $1,00,000 अकाउंट घेतलंय आणि हे $1,00,000 अकाउंट मी क्लिअर सुद्धा केलंय. सो बेसिकली ही गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती की एप्रिल महिना आपल्या सगळ्यांच्यासाठी खतरनाक गेलाय. एप्रिल महिन्याच्या स्टार्टिंगला आपण मस्तपैकी एक लेक्चर घेतलेलं होतं, ज्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं की पर्टिक्युलर जो आपला सेकंड आणि थर्ड क्वार्टर असते त्यामध्ये मक्खन म्हणजे मक्खन आपल्या स्ट्रॅटेजी चालतात. आणि तुम्ही बघायला लागलाय एक नंबर स्ट्रॅटेजी चालायला लागली, सगळेजण खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये आहेत. आणि यामध्ये 4 चांद लावायला आपल्याला साक्षी मॅम या ठिकाणी आलेल्या आहेत. साक्षी मॅम, तुमचं हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स आहे. तुम्ही पहिल्यांदा $10,000 अकाउंट क्लिअर केला आणि त्याच्यानंतर $5,000 अकाउंटची पहिली फेज क्लिअर केली. सो आमच्या सगळ्यांच्याकडून आणि इन्फायनाइट टिपच्या कम्युनिटीकडून तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही बाकीच्यांसाठी 100% मोटिवेशन बनलेला आहातच, आणि ते पण एवढ्या कमी वेळात. ठीक आहे, बॅच नंबर 5 मधल्या तुम्ही आहात. बाकीच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा ही खरोखर एक आनंदाची गोष्ट आणि माझ्यासाठी एवढी प्राऊड फील होणारी गोष्ट आहे की जसं की मी सौरभ सरांना बोललो होतो, ज्या वेळेला तुम्ही अकाउंट क्लिअर कराल त्यावेळेला तुम्हाला जेवढा आनंद होईल त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त मला आनंद होतोय. सेम पद्धतीने आज मला आणि परवा तुम्ही $10,000 अकाउंट क्लिअर केलेलं त्यावेळेला, या दोन्ही वेळेला तुम्ही अकाउंट क्लिअर करून खूप जास्त येस. सो हीच कन्सिस्टन्सी तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि अशाच पद्धतीने आपली ही कम्युनिटी कायमस्वरूपी ढिगभर पैसे मिळवत राहू दे, ढिगभर एकमेकांना सपोर्ट करत एकमेकांना मोटिवेट करत राहू दे, ही अपेक्षा आहे. ठीक आहे, सो तुमच्या आशीर्वादा. आशीर्वाद का काय आशीर्वाद काय नाही बाबा. तुम्ही सगळ्यांना एकच सेकंड. हॅलो, तुम्हाला पाठवलं नाही का तुमच्या ग्रुपवरती? अरे बापरे, सॉरी हा, तुमच्या ग्रुपवरती पाठवायचं विसरलो आहे. हा, पाठवतो लगेच, पाठवतो. बॅच नंबर 6 ला विसरलो. बॅच नंबर 6 ला. ओके, चलो. अजून कोणाशी काय बोलायचं आहे? पण ऑलमोस्ट सगळेजण. राजेश सर नमस्कार. सतीश सर काय विषय नाही. शिवतेज सर आलेत. वा 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 वा, फाउंडर मेंबर. सौरभ सर आज आपल्यासोबत शिवतेज सर आलेत. आदित्य सर नमस्कार. सगळ्यात सिनियर सुपर सिनियर माणूस आपल्याला आज भेटलेला आहे. शिवतेज सर नमस्कार. नमस्कार सर. प्रणाम. साष्टांग प्रणाम. शिवतेज सर बोला की सर. सौरभ सरांनी अकाउंट क्लिअर केलंय. अरे त्यानंतर वा 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 वा. आदित्य सर ऑन दी वे आहेत.
एकदा का? साक्षी मॅम $10,000 अकाउंट क्लिअर केले आणि $5,000 अजून एक अकाउंट क्लिअर केले. अरे वा 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 वा. सयाजी त्याच्यामुळे हॉटेलमध्ये सगळं करायला पाहिजे आता. बार्बेक्यू नेशन बुक करायला पाहिजे. 100%. तुम्ही सुपर सिनियर आहे, तुमच्याकडनं पार्टी अपेक्षित आहे. ते सराला आता 1 मिनिटासाठी वाटलं असेल की उगाच जॉईन झालो. बर, काय आम्हाला गाईड करू शकत असाल तर 100%. आणि अजून एक गोष्ट, सुमित सर आले तिथं. सगळी गोडावरची बॅच आले या ठिकाणी. सुमित मोहिते. हा, सुमित मोहिते, बॅच नंबर 6. शिवते शिंदे पण आहेत की इथं. शिवतेश शिंदे आहेत, सौरभ काटकर आहेत, आदित्य पाटील आहेत, सगळे बॅच काय आहे. निवांत बाबा. मी शिवते ऑफिशियल शिंदे यांच्या नावामुळे लेफ्ट होत आहे. तिकडे मेसेज टाकायला जरा बघ माझा. अरे ऐका, ऑफिशियल आहे. तुमच्या नंतर गप्पा करा, ठीक आहे? आपण सुरू करूया. प्लीज या दोघांना ब्लॉक करशील का? कम्युनिटी डिस्टर्ब व्हायला लागल्या, ठीक आहे? ओके, चलो. आता बाकीच्या सगळ्यांच्या सोबत आपण बऱ्यापैकी बोललेलं आहे. अरे वा, सिद्धू सर पण आलेत. मस्त मस्त. सिद्धार्थ सर, तुमची ट्रिप कशी झाली, इंटरनॅशनल ट्रिप? सिद्धार्थ सर बोलू शकताय काय? खूप छान झाली सर. आमच्यासाठी काय घेऊन आलाय काय? तुम्ही आम्हाला भेटायची परमिशन द्या. आम्ही परमिशन दिली, आता तुम्ही या एनी टाइम भेटायला. मी निवांत आहे आता. कधी येताय बघा. कधी जमतंय बघू, येतोय आम्ही. येस. बाकी झालं, प्रवास मस्त झाला ना? हो हो, खूप सुंदर. अरे वा, मस्त मस्त. बाकी अकाउंट कधी आज काढले, ओपन केले की काल? आज एक काढलाय, काल काढलेला उडाला माझा अकाउंट. अरे एवढ्या फास्ट? का बरं? काय ते 0.01 करायला गेलो तर 0.1 झालं ते. अरे बापरे. बरं, डायरेक्ट. तरी पण कसं काय उडलं? तुम्ही स्टॉप लॉस नाही प्लेस केला? ते नाही का मार्केट पडलं होतं सर एकदम. अच्छा. हा, 5,225 झालं होतं माझं ते. मग प्रॉफिट मध्ये होता की चांगलं तुम्ही? हो हो हो. ते थोडंसं माझ्याकडनं काय, मी ऑफिसचं काम करता करत होतो. अरे बापरे. म्हणजे निम्म तुम्ही टार्गेट डन केला होता. अजून थोडस स्ट्रेच केला असतं तुम्ही, झाला असता, पार पडला असता. कितीचं टार्गेट असतं 5,000 अकाउंटला? 500चं. 500चं. मग तुम्ही जे अकाउंट काढताय त्याला काहीतरी 400 काहीतरी असं आहे ना, 10,000. ते 10,000चं होतं. ते तुम्हाला म्हणजे ते गोट फंडेडचं आहे ना, ते पे लेटर चॅलेंज आहे. पहिल्यांदा तुम्हाला $5,000 वरती आहे ना $10,000 अकाउंट फ्री मिळते. पण आता पहिल्यांदा आपण ज्यावेळेला अकाउंट घेत असतो ना, परचेस करत असतो, त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा पे करावं लागतं, त्याच्यानंतर आपल्याला अकाउंट भेटत असतं. पण ते गोट फंडेड आहे ना, $5,000 वरती $10,000 एक अकाउंट भेटतं. ते पे लेटर वालं भेटतं, म्हणजे आपल्याला ते एक थोडक्यात एक्स्ट्रा चान्स भेटत असतो. सो त्याच्यावरती जर तुम्ही पहिला ते क्लिअर केलं तर तुम्हाला नंतर ते पे करून अकाउंट घ्यावं लागतं. सो ते $10,000 तो रूल आहे. त्याच्यामुळे त्याला नंतर पे करताना पण थोडेसे जास्त पैसे द्यावे लागतात, एक $100-1 आसपास. ओके ओके. सर ते किती पे करायचे असतात त्यांचे नंतर? काहीतरी $100-1 आसपास त्यांची फी असते पे लेटरवाल्यांची, त्या पर्टिक्युलर स्कीमची. पण काय आहे ना, $5,000 अकाउंट पहिला क्लिअर करायचं. त्याची कशासाठी घेतलंय तुम्हाला सांगतो. पहिला $5,000 अकाउंट क्लिअर करायचं, त्याच्यावरती जो प्रॉफिट येणार आहे तो प्रॉफिट त्याला पे करायचा आहे, आणि 10,000 आणि 5,000चं एकत्र कॉम्बो करून आपल्याला $15,000 अकाउंट घ्यायचं. अशा पद्धतीने ते आपण प्लॅन केलं. 10,000चं अदरवाईज पण तुम्हाला बोनस म्हणूनच भेटले. सो तुम्ही त्याच्याकडं थोडंसं फ्री होऊनच बघायचं आहे. बाकी फोकस तुमचा पूर्ण 5,000 वरती असला पाहिजे. ते काय सर, अकाउंट फंडेड नव्हतं तेव्हा, काय अकाउंट क्लिअरच करत होतो. फंडेड घेतल्यापासून थोडं अवघड चाललंय. नाही, अवघड काय नाहीये. पण आता $250 केलाच होता ना सरची प्रॉफिट तुम्ही? हो हो, म्हणजे किती 4 ह्याच्यामध्येच झालं, 4 ट्रेड मध्येच. हा, मग तुम्ही जर स्टॉप लॉस वगैरे लावला असतं तर मग निवांत झालं असतं. काय एवढा मोठा प्रॉब्लेम नव्हता तुम्हाला. ठीक आहे म्हणा, ठीक आहे. चला, ते मी आज एक्सपिरियन्स Yes. देत असतो ते. हा, पण हे एक्सपेक्टेड नाहीये. हे एक्सपिरियन्स आपल्याला डेमो वरती करायचे, रिअल वरती करायचे नाहीत, हे फक्त लक्षात ठेवा. हो, ठीक आहे? चला. कारण काय उपयोगच नाही, मग आपण का पैसे वाया घालवतोय ना. कारण म्हणजे माझा हट्टच तो आहे की आपण लॉस जर करणार असेल तर मग त्यामध्ये काय यायचं. आणि मेन म्हणजे आपण एवढ्या भारी पद्धतीने करायला लागलोय. बाकीच्या सगळ्या त्या तुमच्या, आय थिंक साक्षी मॅम तुमची बॅच नंबर 5 होते ना सध्या सर? मी कालच काढलो ना सर अकाउंट. मी इतक्या दिवशी अकाउंट काढलं नाही. एक्झॅक्टली. पण काय आहे ना, साक्षी मॅमने पण बरोबर मागच्या आठवड्याच्या आसपास काहीतरी अकाउंट काढलं होतं. सो त्यांनी $10,000 पण क्लिअर केलं आणि $5,000 पण क्लिअर केलं. सो
एक्सपिरियन्स जे करायचे होते ना त्यांनी डेमो अकाउंट वरती केले. त्यांना सुद्धा मी रिअल अकाउंट हे डेमो आपलं फंडेड अकाउंट काढायला बराच वेळ लावला. पण ज्या वेळेला त्यांनी काढलं ना, आता हे चैताली मॅम, मानसी मॅम वगैरे खूप जुन्या बॅचचे आहेत, पण त्यांना मी आता अकाउंट काढून दिले ज्या वेळेला मला परफेक्ट वाटलं त्यावेळेला. सो एक्सपेरिमेंट जे करायचे आहेत ना सगळे डेमोवरती करायचे. सार्थ सर तुमच्या बरोबरचे, तुमच्या पुढचे, त्यांनी सुद्धा एकदम अकाउंट काढलं आणि एकदम उडवलं सुद्धा. मग याला थोडक्यात काय अर्थ नाही, कारण ट्रायल आणि एरर बेसिस वरती करायचं असतं तर मग आपण एज्युकेशन घेऊन काय उपयोग आहे काय? आपण बरोबर. प्रॉपरच करायचं, काहीही होऊ दे, रूल्स सोडायचे नाहीत म्हणजे नाही. रूल्स पद्धतीने काय होतंय ते होऊ दे. रूल्स मध्ये तुम्ही बसून ट्रायल आणि एरर करत बसा, पण अजिबात विदाऊट स्टॉप लॉस वगैरे काही गोष्टी करायच्या नाहीयेत. येस सर. ठीक आहे. येस. आणि हे काय म्हणतात त्याला, एका वेळेस 2 असं ट्रेड पडले तर ते चालतात का? शक्यतो टाकू नका, कारण 2 ट्रेड पडण्यासाठी आपली तसली कुठली स्ट्रॅटेजी नाही, बरोबर. हा. आणि जर चुकून पडायचं म्हटलं की तेवढं कॉन्शियस राहायचं आपण, कारण फंडेड अकाउंट आपल्याला त्यांचे पैसे वापरायला देतात, सो त्यांचे रूल्सच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट असतात. आता मी हे सांगणं चुकीचं आहे, पण या लेवलला, स्टेज लेवलला थोडंसं प्लस मायनस चालू शकतं, पण ज्यावेळेला तुम्ही फंडेड होताय त्यावेळेला तुम्हाला हलगर्जीपणा अजिबात चालत नाहीये. त्यावेळेला तुम्हाला एक मिस्टेक असते, तुमचा $1000 जरी प्रॉफिट काढला तरी ते रिजेक्ट करू शकतं. सो सवय आतापासूनच लावून घ्या, हो चालेल. हे फक्त महत्वाचं. ओके, ठीक आहे. अजून बऱ्यापैकी सगळ्यांशी बोललोय. काही जणांना हा बोला की. समजा आपल्या आता 5,000चं पण आपण करतोय, पण त्याच्या आधी समजा 10,000चं जर क्लिअर झालं तर मग आपल्याला $100 पे करावे लागतील, बरोबर. हा, तुम्ही क्लिअर करून ठेवा ना. ज्या वेळेला तुम्हाला $5,000 क्लिअर होईल तोपर्यंत तुम्ही ते होल्ड वरती ठेवू शकताय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. क्लिअर करून ठेवा साइड बाय साइड. ठीक आहे. नसेल तर 5,000 वरती त्या अकाउंटवर फोकस केला होता. ऍक्च्युअली गेलो होतो, एक 200 पर्यंत गेलो होतो, परत ते आता लॉस झाला. एक काम करा, $10,000 अकाउंट आहे ना, थोडस बॅकअपला ठेवा आणि 5,000 प्रायोरिटी म्हणून ठेवा. ज्या वेळेला एखाद्या दिवशी $5,000 तुमचा दिवसाचा आहे की जेव्हा $25-30 काढायचे आहेत, कम्प्लीट होईल त्यावेळेला एखाद दिवशी तुम्ही $10,000 अकाउंट वरती ट्रेड करा. काय होईल नाही तर एखादा दिवस तुमचा खराब असेल आणि $5,000 अकाउंट वरती सुद्धा लॉस झाला आणि म्हणून तुम्ही 10,000 वरती करायला गेला, तिकडे पण लॉस झाला, तर एका दिवशी दोन्ही पण अकाउंट नको जायला. सो कायम बॅकअप प्लॅन ठेवायचा. पहिल्यांदा एक फोकस करा आणि बॅकअपला तुमच्या असू दे की एखादं अकाउंट आपल्याकडे आहे ज्याचा आपण वापर करून काहीतरी गोष्टी करू शकतो. ह्या डोक्यात विचार जरी असला तरी आपल्याला कॉन्फिडन्स येत असतो. ठीक आहे. ओके सर. ओके सर. यस. चलो आता हा बोला. हे जे आता हे आपण अकाउंट क्लिअर केल्यानंतर आपलं दुसरं अकाउंट मिळतं का? बरोबर. दुसरं अकाउंट हे डिसेबल होतं लगेच. क्लिअर झाल्या तुम्हाला याचे क्रेडेन्शियल्स पण डिसेबल होतात, म्हणजे ते परत तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन नाही होत. तुम्हाला डायरेक्ट त्यांचा मेल येतो की तुम्ही असं अकाउंट क्लिअर केलंय आणि तुम्हाला पुढच्या अकाउंटचे क्रेडेन्शियल्स भेटतात, पण कधी त्यांचं व्हेरिफिकेशन होतं, ते व्हेरिफिकेशन झाल्या. अजून एक विचारायचं होतं, दुसरं अकाउंट भेटल्यानंतर तेही क्लिअर करावं लागतं का? तुमच्यामध्ये आता यामध्ये फंडेड अकाउंट मध्ये 3-4 प्रकार आहेत. एक म्हणजे इन्स्टंट म्हणजे काय, तुम्हाला ह्यूज अमाऊंट पे करावी लागेल त्याच्यासाठी. समजा की $5,000 साठी $150, $200, $100 वरती. मग तुम्हाला कुठलीही फेज क्लिअर करावी लागणार नाहीये, डायरेक्ट $500 आयतं अकाउंट मिळते, पण त्याचे रूल्स खूप जास्त स्ट्रिक्ट असतात. हा झाला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन होतो सिंगल स्टेपचा. आपण तुमच्यासाठी जे ब्ल्यूबेरीचं, सौरभ सर आपण ब्ल्यूबेरीच घेतलेलं ना? हो सर. हा, तुम्ही घेतलेलं ते सिंगल स्टेजचं होतं. तुम्हाला एक स्टेज क्लिअर केली की डायरेक्ट तुम्ही फंडेड होता, तुम्हाला डायरेक्ट अकाउंट भेटते. मी जे बोलायला लागलो ते गोट फंडेड पण सिंगल स्टेजच आहे ना, ब्ल्यूबेरीज घेतलंय. येस मी तेच बोललो. मग तुमचं घेतलेलं ते तुम्ही सिंगल स्टेजचं होतं. एकदा पहिली फेज क्लिअर केली की डायरेक्ट तुम्हाला रिअल अकाउंट. गोट फंडेडचं जे आहे ते डबल फेजचं आहे. पहिल्यांमध्ये तुम्ही क्लिअर केला, त्यानंतर दुसरी एक्झाम द्यावी लागेल, दुसऱ्यामध्ये तुम्हाला क्लिअर करावं लागेल, मग तुम्हाला रिअल अकाउंट मिळते. त्या 5,000 वरची $10,000 मिळायला लागले ते अगेन सिंगल स्टेजचं आहे. 10,000 वरती $400 तुम्हाला काढावे लागतील. तेवढं काढलं की संपला विषय. तुम्हाला बाकी स्टेजची जी फी आहे $100-1 तुम्हाला ते केलं की तुम्हाला रिअल अकाउंट भेटते. त्याच्यानंतर काही 3 स्टेजचे सुद्धा आपल्याला अकाउंट बघायला भेटतात, पहिलं, दुसरं, तिसरं. त्या अजून तुम्हाला कम्पॅरेटिव्हली कमी प्राइस मध्ये बघायला भेटतात. आपल्याला प्रिफर करताना सिंगल स्टेज आणि डबल स्टेजचं करायचं असते. मी तरी पण स्टार्टिंगला डबल फेजचं सांगतोय, कारण ज्या वेळेला डबल फेजचा अकाउंट आपण क्लिअर करतोय त्यानंतर तुमची फंडेडची जर्नी कधीच आयुष्यात थांबत नाही. का? कारण तुम्ही स्वतःला पण आणि मार्केटला पण 2 वेळेला प्रूव्ह करून दाखवलेलं असते किंवा मी तुला 2 वेळेला विथ डिसिप्लिन तुला
प्रूव्ह करून दाखवले की मी यामधून प्रॉफिट काढू शकतो, आणि ही खूप जास्त मोठी गोष्ट असते. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक कॉन्फिडन्स जो होतोय, जे की गोष्ट कोण समजू शकतंय, सौरभ सर समजू शकतात. तुम्ही पहिल्यांदा जी गोष्ट केली तो कॉन्फिडन्स तुम्ही कॅरी फॉरवर्ड करून पुढे गेल्यानंतर तुम्हाला ती किती जास्त हेल्प करायला लागले. ठीक आहे. सो अशा पद्धतीने त्या गोष्टी तुम्हाला हेल्प आउट करतील. ओके सुधा सर, हे Yes, sir. वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर तुम्हाला त्यामध्ये कुठल्या पद्धतीने जायचं, सिंगल स्टेज आणि डबल स्टेज. ठीक आहे. ओके सर. ओके. संग्राम शेठ नमस्कार. अरे संग्राम सर पण आलेत काय? चांगला. संग्राम शेठने पण $10,000 अकाउंट क्लिअर केले बरं काय. बर, म्हणजे एमपीसी युपीसी त्यांची इथं चालू आहे होय आता. साइड बाय साइड चांगलं सुरू आहे. ते पण काही संगतीचा परिणाम बरं काय, प्रॉपर न शिकता. साइड बाय साइड कधी वन साइड होईल काय सांगता येणार नाही आता. काय आता असते काही काही जणांचं, काय म्हणतो ते, लोखंडाला हात लावला तर त्याचं सोनं होते म्हणतात, ते काहीतरी असते तसलं. परीस, तसं झालंय परीस. ते. हा, लक परीस, असते रे, लक लक. लक असते काय? मला चांगलाय, वाटलं आता चांगलाय. काय जीटी घेतल्या म्हणल्यावर मात्र काय माणूस थटत नाही वाटतं. अरे सोन्या काय करणार रे क्लास मध्ये, सोन्या मोहिते? भाई नाही, ऑफिशियल माहित आहे, नाही कोण आहे. ऑफिशियल आहे. नंतर बोला तुम्ही, बाकीची पोर आहेत. ठीक आहे, आपण नंतर डिस्कस करायला बोलूया लागलोय. संग्राम सर आपण. जरा 31 चलो, तारखे- 30 पहिल्यांदा तारखेचं आपण बोलूया. काय करायला लागलोय, या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक विषयी बऱ्याच जणांना डाऊट्स आहेत, तर त्या ऑर्डर ब्लॉक विषयी आपण बोलायचं. ठीक आहे. आता ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, काही जणांना माहित असेल, काही जणांना माहित नसेल. ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन होईल, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट अजून एकदा चांगली होईल. म्हणजे जर कोणाला काही डाऊट्स असेल तर क्लिअर होऊन जाऊ देत. बघा, ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, त्याच्या शब्दाच्या जागी ऑर्डर्स ब्लॉक व्हायला लागले तिथं. म्हणजे काय बाबा, बाईंग मध्ये मार्केट आहे, तर ते बाईंग मधल्या मार्केटमध्ये आपल्याला सेलर लोक ट्रॅप झालेली काही ठिकाणी बघायला भेटतात. म्हणजे काय, समजा हे मार्केट कुठं आहे, ऑब्व्हियसली बाईंगच्या स्ट्रक्चरमध्ये आहे. आता या बाईंगच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचे, सगळ्यात जास्त कोणाची रॅली बघायला मिळते, ह्या इम्पल्सिव्ह रॅलीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला ग्रीन कलरच्या किंवा बुलिश कॅन्डल्स बघायला मिळतात. मग अशा या बुलिश कॅन्डल्स मध्ये, समजा या ठिकाणी मी कॅन्डल्स दाखवते तुम्हाला. अशा या कॅन्डल्स मध्ये एखादी तुम्हाला रेड कॅन्डल बघायला भेटू शकते, कारण सगळ्याच तुम्हाला ग्रीन कॅन्डल नाही बघायला भेटू शकत. मार्केट हे एकसारखं थोडी वरती जाते, वरती खाली वरती खाली वरती खाली करत मार्केट वरती जात असते. ओके. समजा आता यामध्ये काय झालंय, या सगळ्या बायर्स आहेत यामध्ये. ठीक आहे. ही वेव आहे, या लेवल पासून या लेवल पर्यंत हीच वेव मी या ठिकाणी कॅन्डल्सच्या फॉर्म मध्ये दाखवायला लागले. मग आता या वेव मध्ये आणि या वेव मध्ये, म्हणजे सेमच वेव आहेत, या वेव मध्ये आपल्याला बऱ्यापैकी मेजॉरिटी कुठल्या कलरच्या कॅन्डल्स बघायला मिळतात, ग्रीन कलरच्या कॅन्डल्स बघायला मिळतात. मग यामध्ये एक रेड कलरची आपल्याला कॅन्डल बघायला मिळते. आता याचा अर्थ काय, थोडक्यात बायरच्या गर्दीमध्ये काही सेलर लोकांची घुसमट व्हायला लागल्या, त्यामध्ये ते अडकून बसलेत. या सगळ्या लोकांना माहित होतं मार्केटला वरती जायचं आहे, पण एक अशी कॅन्डल बनली जे प्रवाहाच्या विरोध दिशेने जायला त्यांना आवडतात. तर त्या लोकांना काय वाटलं की बाबा इथून पुढे मार्केट खाली जाईल, आणि ते लोक सेलिंगला बसले आणि या लेवलला त्यांनी सेलिंगला जाऊन अडकले. पण तिथून परत मार्केट वरती गेलं, त्याच्यामुळे हे सेलर लोक याच ठिकाणी ट्रॅप होऊन गेले. मग या सेलर लोकांच्या ऑर्डर्स या ठिकाणी ब्लॉक झालेल्या असतात. ठीक आहे. म्हणून मी आता हे ड्रॉ करायला लागलोय. आता या ठिकाणी परत मार्केट आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट, हे सेलर लोक या ठिकाणावरून बाहेर पडायचा प्रयत्न करतात. का? कारण या ठिकाणी जे सेलर लोक बसलेले असतात, ते लोक ज्या वेळेला मार्केट वरती जात असते त्यावेळेला त्यांना लॉसेस होत असतात. ज्या वेळेला मार्केट ब्रेक इव्हनला येतं त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं त्यांनी पहिली गोष्ट करत असते की त्या ठिकाणी सेलिंग मधून बाहेर पडायचं. मग सेलिंग मधनं बाहेर पडायचा अल्टिमेटली दुसरा अर्थ काय होतोय, आपण बाईंग मध्ये बसणं. सेम अर्थ आहे. कारण सेलर लोक ज्या वेळेला त्यांचे पोझिशन बुक करतात त्यावेळेला ते बाय टाकून ती स्क्वेअर ऑफ पोझिशन करतात. सिम्पली काय, यांच्या ज्या ऑर्डर्स ब्लॉक झालेल्या असतात ते या ठिकाणावरून निसटायला सुरू होतात. सेम टायमिंगला या ठिकाणी बायर लोकांचं ऍक्टिव्हेशन होतं, आणि म्हणूनच ज्या वेळेला ऑर्डर ब्लॉकच्या ठिकाणी मार्केट येतं त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणावरून परत आपल्या डायरेक्शनला मुवमेंट बघायला मिळते. पण सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप असला पाहिजे. फेअर व्हॅल्यू गॅप अगेन तुम्हाला माहित आहे, 3 कॅन्डल्सच्या मधलं अंतर. याचं जरासं आपण एक्झाम्पल्स बघूया. मी रोज तुम्हाला याचे एक्झाम्पल्स टाकत असते बरं काय. या ठिकाणीच बघा, ही रेड 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 आहे. या ठिकाणी तुम्हाला एक अपोजिट कलरची कॅन्डल बघायला मिळते, ग्रीन.
आणि यामध्ये मार्केट टॅप होऊन इथून आपल्याला रिजेक्शन रिजेक्शन भेटलेलं बघायला मिळतं. आता हे ह्या सेलिंगच्या रॅलीमध्ये आपण ही थोडीशी कॅन्डल मधली बघायला लागली, पण शक्यतो आपण स्ट्रक्चर मधली बघायची. या ठिकाणी तुम्हाला मस्तपैकी फेअर व्हॅल्यू गॅप सुद्धा होता, काय 100% या ठिकाणी तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप सुद्धा होता. सो अजून असे कॅन्डल्स कुठं बघायला मिळतात तुम्हाला, ही एक परफेक्ट. या ठिकाणी 2 कॅन्डल बघतोय आपण, एक म्हणजे बाईंगच्या रॅली मधली सेलिंगची कॅन्डल आणि सेलिंगच्या कॅन्डल मधली बाईंगची रॅली, आणि दुसरी कॅन्डल म्हणजे कन्फ्युजन क्रिएट करणारी कॅन्डल, म्हणजेच ज्याची बॉडी छोटूशी असते आणि ज्याच्या विक्स मोठ्या असतात, अशी कॅन्डल आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. अशा कॅन्डल सुद्धा आपण या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक म्हणून कन्सिडर करतो. या ठिकाणी बघा, हा एक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ऑर्डर ब्लॉक होतो. ज्या वेळेला कधी मार्केट या ठिकाणी येईल 100% तुम्हाला या ठिकाणावर सेलिंगची रिॲक्शन बघायला भेटू शकते. अगेन तुम्हाला हा एक ऑर्डर ब्लॉक होतो आपला. ठीक आहे, मार्केटने यामध्ये थोडंफार सेलिंगचे तुम्हाला रिॲक्शन दिलेले बघायला मिळते. ठीक आहे, या ठिकाणी बघा बरं, ह्या ऑर्डर ब्लॉक्स आहेत आपल्याला. येस, हा आपण कन्सिडर करू शकतोय, कारण याला तुम्हाला या ठिकाणी फेअर व्हॅल्यू का बघायला मिळतो. हा ओके, बोला. पहिला आदित्य सर बोला, मग मानसी मॅम बोलते. आज 15 मिनिटावर झाले आहे. 1 मिनिट 15 मिनिटा टाइम फ्रेम वरती बघूया आपण. हा म्हणताय काय तुम्ही? हा ओवी म्हणताय काय? आदित्य सर हा म्हणताय तुम्ही? ओके, हा होऊ शकतोय. या ठिकाणी जर हे स्ट्रक्चर वगैरे असतं ना, ह्याच्या खाली जर स्ट्रक्चर असतं तर खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतोय, पण जास्त प्रिफर कुठला करायचा? हा. ठीक आहे, या ठिकाणी फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला आहे काय 100%. मला हा फेअर व्हॅल्यू गॅप बघायला मिळतो. सो आपल्याला हा कन्फर्मेटिव्ह झोन मिळतो. हा बरोबर आहे, पण याच्यापेक्षा जास्त कन्फर्मेटिव्ह तुम्हाला हा भेटू शकतो. याला किती चांगल्या पद्धतीने फेअर व्हॅल्यू गॅप आहे. हा आपला ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे, या सेलिंगच्या रॅलीमध्ये तुम्हाला एवढा मोठाला फेअर व्हॅल्यू गॅप आहे. फेअर व्हॅल्यू गॅपची हेल्प घ्यायला मार्केट इथे जाईल. आपल्या ऑर्डर ब्लॉकला टॅप करेल, इथून मार्केट खाली येऊ शकतो. येस, मानसी मॅम बोला, तुम्हाला काय डाऊट होता? नाही झालं सर, क्लिअर झालं. ओके ओके, आपण याचे थोडेसे एक्झाम्पल्स बघूया. ऑर्डर ब्लॉक एकदम सिंपल कन्सेप्ट, आणि मार्केटमध्ये तुम्ही ऑर्डर ब्लॉक जरी मास्टर केला ना, तुम्हाला ढीगभर पैसे मिळू शकतात बघा. कारण ऑर्डर ब्लॉक आय थिंक नाही, 1 मिनिट टाइम फ्रेम वरती आपण काय हे शिकलोय बऱ्यापैकी इन्फायनाइट वॉरियरच्या गेम मध्ये. किती पाहिजे तेवढे ट्रेड्स भेटतात. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला फेअर व्हॅल्यू होतं, हे आपलं स्ट्रक्चर होतं. या स्ट्रक्चर नंतर मार्केट आपल्या ऑर्डर ब्लॉक लावलं, इथून वरती गेलं. या ठिकाणी आपला ऑर्डर ब्लॉक म्हणून घ्या. याच्यानंतर सुद्धा टॅप करून मार्केटनं थोडीफार तुम्हाला मुवमेंट दिलेली बघायला मिळते 60-70 पिपच्या आसपास. हे ऑर्डर ब्लॉकचा कन्सेप्ट तुम्हाला हा तुम्ही घेऊ शकता, कारण त्याची बॉडी छोटीशी आहे आणि वीक मोठे आहे, त्याच्यामुळे इथून सर परत 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरतीच जास्त हे मिळतात आपल्याला. हा, पण सिद्धार्थ सर त्याच्यासाठी तुम्हाला अजून थोडासा म्हणजे काय होतंय, 1 मिनिटाचा टाइम फ्रेम कोणी कोणी बघितला, जरा एक्सपिरियन्स सांगा. सगळ्यात पहिल्यांदा तरी सुहास सर 1 मिनिटाचा एक्सपिरियन्स सांगा बरं सगळ्यांना. का सगळ्यांनी करायला नको सांगा बरं? मुवमेंट सर फास्ट असते. हा हॅलो, हा बोला. आणि त्यात फक्त परफेक्ट म्हणजे जे कोणता आहे ना, ते आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो. ओके, आता सौरभ सर सांगा. 1 मिनिटावर काय आहे, पहिला आपल्याला ट्रेंड बघून घ्यावा लागतो. आणि 1 मिनिटावर आहे ना, शक्यतो आपल्याला एक्स्ट्रीम प्लस ऑर्डर ब्लॉक भेटतो, आणि तोच वर्क होतो जास्तीत जास्त. आणि आपल्याला त्यामध्ये ना जास्त टार्गेट नाही ठेवता येत, म्हणजे 30-40 जास्तीत जास्त 50 एवढं टार्गेट भेटतं. ओके, आता सिद्धार्थ सर मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. ठीक आहे, आपल्याला पहिल्यांदा 15 मिनिटं 5 मिनिटं या गोष्टी मास्टर करायच्यात, आणि ते झाल्यानंतर 1 मिनिटाला ज्या वेळेला तुम्हाला यायचं आहे का नाही, त्यासाठी एक क्रायटेरिया आहे, तुम्हाला इन्फायनाइट वॉरियर्सच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 1 मिनिट टाइम फ्रेमला शिफ्ट होऊ शकता. आता त्याला क्रायटेरिया काय आहे? काहीच नाही, तुम्हाला जस्ट एक्सपिरियन्स असायला पाहिजे. आणि एक्सपिरियन्स ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ग्रुपमध्ये शिफ्ट करेल. त्या आणि त्याच वेळेला तुम्ही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला शिफ्ट व्हायचा, कारण तो आगीशी खेळण्यासारखा गेम आहे.
1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तुम्ही एका दिवसाला $1,00,000 नाही $10,00,000 अकाउंट सुद्धा क्लिअर करू शकताय. पण तुम्हाला ते जजमेंट बसायला किती वेळ लागतो हे तुमच्या मेहनतीवरती ठरते. आता सुहास नाही, बरोबर सरांना आहे, तुमचं बरोबर आहे. कारण आहे ना, येस कुठल्या मोमेंटला ते क्लिक करायचं की ऑर्डर टाकायचं Yes. ना, ह्या खूप Yes. फास्ट फ्रिक्वेंटली आणि मेन काय माहिती आहे सुद्धा सर, ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टमध्ये आणि 1 मिनिटाच्या MT5च्या चार्टमध्ये प्राइस डिफरन्स असतो. सो तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू मध्ये बघून टाकताय की MT5 मध्ये बघून टाकताय, याच्यासाठी खूप जास्त चालाकी गरजेची असते आणि ती मॅच्युरिटी येण्यासाठी मार्केटमध्ये तेवढा टाइम घालवावा लागतोय. बरोबर बरोबर आहे, बरोबर, तुमचं बरोबर आहे. कारण दोन्ही Yes, व्यक्ती yes. वेगळ्या वेगळ्या दाखवत होते. एक्झॅक्टली तर बरोबर आहे. येस येस येस. सो अजून थोडासा वेळ लागेल. मी तुम्हाला सगळ्यांना ज्या त्या वेळेला शिफ्ट करेल 1 मिनिट टाइम फ्रेम वरती, तुम्ही त्याची काळजी करू नका. मी तुमच्या प्रत्येकाच्या सोबत कनेक्ट मध्ये, तुमच्या प्रत्येकाच्या काय करायला लागलाय काय नाही मला माहित आहे. सो मला माहित आहे की तुम्हाला कधी शिफ्ट करायचं त्या ठिकाणी, आणि त्याच्यासाठी तुम्ही निवांत राहा. मी तुम्हाला ज्या त्या वेळेला योग्य वेळेला त्या ठिकाणी घेऊन जाईल. डोंट यू वरी अबाउट. ठीक आहे. ओके, ऑर्डर ब्लॉक क्लिअर झाला. चैताली मॅम, मानसी मॅम, तुम्हाला ऑर्डर ब्लॉकचं थोडंसं हे होतं, क्लिअर झाला की अजून एक्झाम्पल्स बघूया. सर अजून 1-2 एक्झाम्पल बघूया. येस येस येस. 2 का 5 बघू. 1 मिनिट थांबा. मार्केट इथं टॅप नाही केलंय, पण हा एक चांगला ऑर्डर ब्लॉक होता. आता हा ऑर्डर ब्लॉक का होता बघा, सेलिंगची रॅली आहे. सेलिंगच्या रॅलीमधली ही सुद्धा कॅन्डल सेलिंगचीच आहे, पण ही एक अशी कॅन्डल आहे ज्याची बॉडी छोटूशी आहे आणि वीक मोठ्या मोठ्या आहेत, पण सेम टायमिंगला याला खूप चांगल्या पद्धतीनं फेअर व्हॅल्यू गॅप होता, जो की पुढे जाऊन एक्सपायर झालाय मार्केटमध्ये. त्याचं काम संपलंय आणि ऑलमोस्ट मार्केटने हे टॅप करून इथं आलंय. सो याचं पण काम संपलंय, पण हा एक खूप चांगल्या पद्धतीचा ऑर्डर ब्लॉक आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे. या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हा बघायला भेटतो, पण अगेन या ठिकाणी मार्केटनं थोडंसं टॅप करायचं राहिलं होतं, इथून वरती गेलं होतं. असं मार्केटमध्ये यायला बऱ्याच ठिकाणी झाले त्या गेल्या काही दिवसांच्या मध्ये. मार्केट 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 ओके, 1 मिनिट, इथं पण आलेलं नाही. हा कन्सिडर करू शकता तुम्ही, किंवा ही ग्रीन कॅन्डल सुद्धा तुम्ही कन्सिडर केला तर चालू शकतो. ठीक आहे. आता मला एक विचारायचं आहे, मी रोजच्या ज्या लेवल्स पाठवतोय ना, त्या लेवल्स कोण कोण फॉलो करते जरा सांगा बरं मला. त्या लेवल्स कोण कोण केअरफुली बघते जरा सांगा बरं. सर ते लेवल्सवरच ट्रेड घेतो, त्याशिवाय नाही घेत. ओके, मग मी पण माझ्याकडे मार्क करून ठेवतोय. ओके, म्हणजे त्याचा फायदा होतोय ना सगळ्यांना, की मी पाठवायचं पण पाठवायला लागलोय, तुम्ही बघणार नाही असं काय व्हायला नको. कारण सगळ्यांना फायदा 100% फायदा होतो. येस फायदा ज्या होतो दिवशी सर. मी पाठवत नाही त्या दिवशी पहिला फोन माझा असतोय. येस 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 येस. ज्या वेळेला पॉसिबल होत नाही तुम्ही त्यावेळेला फोन करत असताय, त्याचं काही वाद नाही. पण त्यामध्ये मी जे मला व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक वाटतं ते ऑर्डर ब्लॉक सुद्धा मी मार्क करतोय, आणि जे मला व्हॅलिड झोन्स वाटतात ते सुद्धा. मग बऱ्याच वेळेला मी सगळेच्या सगळे डोळे दाखवून झोन्स त्यामध्ये ड्रॉ करत नाही. एखादा मला कन्फर्मेटिव्ह वाटला नाही तर तो मी झोन त्या ठिकाणी घेत नाहीये. मी त्या पर्टिक्युलर स्क्रीनशॉट्स मध्ये मला पर्सनली कुठले स्ट्रॉंग झोन्स वाटतात आणि कुठले स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक्स वाटतात हेच शेअर करत असतोय. सो त्याच्यासाठी तुम्हाला ते थोडंसं केअरफुली बघत जा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 100% त्याचा बेनिफिट होत राहील. ह्या ठिकाणी एक खूप परफेक्ट एक्झाम्पल आहे बघा. मार्केट सेलिंग मध्ये होतं. सेलिंग मध्ये आपल्याला एक अपोजिट ग्रीन कॅन्डल पण आहे आणि एक छोटीशी बॉडी आणि मोठ्या मोठे वीग असणारी एक आपल्याला कॅन्डल बघायला मिळते. याच्यानंतर आपल्याला इथं पण फेअर व्हॅल्यू गॅप बघायला मिळतो आणि इथं छोटूसा फेअर व्हॅल्यू, 2 फेअर व्हॅल्यू गॅप बघायला मिळतात. आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅपचा सहारा घेत मार्केट ऑर्डर ब्लॉक मध्ये आलं. इथून आपल्याला सेलिंगचं मार्केटनं मुवमेंट दिलेलं आहे. सेम या ठिकाणी सुद्धा बघू शकता तुम्ही. या ठिकाणी सुद्धा फेअर व्हॅल्यू गॅप होता. या ठिकाणी सुद्धा मार्केटनं टॅप करून मार्केटनं सेलिंगची मुवमेंट दिलेली आहे. हा सुद्धा आपल्याला ऑर्डर ब्लॉक होतो. या ठिकाणी मार्केट कधी आलंय बघूया काय. येस, अजून इथं नाही. थोडंफार मार्केट थांबलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एसएल हंटिंग करून गेले. ठीक आहे. या ठिकाणी हो नाही,
कोण आहे कार्यकर्ता? म्हणजे सगळ्यांनी म्यूट करा फक्त. अजून एखादं परफेक्ट एक्झाम्पल बघूया आपण याचं. फेअर व्हॅल्यू गॅप नाहीये इनफ. यस, या ठिकाणी फेअर व्हॅल्यू गॅप आहे काय? यस, हा ऑर्डर ब्लॉक तुम्ही कन्सिडर करू शकताय. या ठिकाणी छोटूसा इथं फेअर व्हॅल्यू गॅप तुम्हाला बघायला मिळतो. त्याचं सहारा घेत मार्केट या ठिकाणी आले. तुम्हाला इथून मार्केटनं मुवमेंट दिलेली बघायला मिळते. नो फेअर व्हॅल्यू गॅप, नो फेअर व्हॅल्यू गॅप, नो फेअर व्हॅल्यू गॅप. इथं पण कुठला फेअर व्हॅल्यू गॅप नाही आहे. हा एक ऑर्डर ब्लॉक भारी होता बरं काय. या ब्रेक ऑफ ऑप्शनचा हा ऑर्डर ब्लॉक होता. मार्केट यामध्ये आलं, इथून मार्केट वरती गेलं बघायला मिळतं. याला फेअर व्हॅल्यू गॅप सुद्धा खूप भारी होता. ठीक आहे, अशी ट्रेड शक्यतो सोडायची नाही. हा पण बघा फेअर व्हॅल्यू गॅप होता, ब्रेक ऑफ ऑप्शनचा हा ऑर्डर ब्लॉक होता. मार्केट या ठिकाणी आलं, इथून मार्केटनं 2 वेळेला आपल्याला रिजेक्शन दिलेलं बघायला मिळतं. या ठिकाणी सुद्धा मार्केट आले, या ठिकाणावर मार्केटने चांगल्या पद्धतीने रिजेक्शन दिलेलं बघायला मिळतं. सो आय होप चैताली मॅम तुम्हाला क्लिअर झाला ऑर्डर ब्लॉकचा कॉन्सेप्ट. येस, मानसी मॅम तुम्हाला क्लिअर झाला ऑर्डर ब्लॉकचा कॉन्सेप्ट. येस येस सर. अजून थँक्यू कोणाला सर. काय? येस येस येस. आता प्रश्न होता आकाश सरांचा, गॅप अप गॅप डाऊनच्या वेळेला स्ट्रक्चर मार्किंग कसं करायचं. हे आकाश सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट करन्सी पेअरला 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती तुम्ही अनालिसिस करत चला. चालतंय. 15 मिनिटाला चालते हो. काय म्हणला? 15 मिनिटवर मी चालते की मी सगळे ट्रेड चाल दाखवतो तुम्हाला. नाही चालतंय, नाही चालत असं नाही, पण तुम्हाला टार्गेट छोटे भेटतात. तुम्ही त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागलाय. सो एफर्ट्स मी असं म्हणत नाही की चालत नाही. तो तुम्ही 1 मिनिट टाइम फ्रेमला गेला तरी ते सगळे कन्सेप्ट चालतात, नाही असं कुठला चालणार नाही. पण ज्या पद्धतीचे तुम्ही एफर्ट्स घ्यायला लागला त्या पद्धतीने तुम्हाला ते टार्गेट्स तरी भेटले पाहिजेत. आता तुमचा पैसा कमिशन मध्ये जास्त चाललाय, पण त्या कमिशनच्या बदली तुम्हाला टार्गेट सुद्धा तेवढे भेटले पाहिजे. मला वाटतंय 1/3 तुमचा पैसा याच्यासाठी चाललाय, कशासाठी? कमिशनसाठी, बरोबर? मग जर तुम्हाला $20 $25च्या ठिकाणी $6-7 कमिशन जात असेल तर तेच तुम्हाला टार्गेट कसं $40-45 मिळायला पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर गॅप अप आणि गॅप डाऊनच्या वेळेला कसं करायचं तुम्हाला सांगतो. काय मोठा विषय नाही. आता मार्केट बाईंग मध्ये काय 100% मार्केट बाईंग मध्ये हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होईल. आता इथून मार्केटनं रिट्रेसमेंट झाल्या, या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतो काय एकदा चेक करूया. नंबर ऑफ कॅन्डल्स मार्केटमध्ये 1 2 3 4 आहेत. समजा या ठिकाणी मी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कन्फर्म केला. आता या ठिकाणी काय झालंय, गॅप डाऊन ओपन झालाय. या ठिकाणी बघा मार्केटचा हायएस्ट पॉईंट माझ्यासाठी हा राहील आणि लोवेस्ट पॉईंट माझ्यासाठी कुठं राहील, हा राहील. आता या ठिकाणी काय झालंय बघा, लोवेस्ट पॉईंटच्या खाली मार्केटनं सिंपल लय डोकं लावायचं नाही. आपलं काय शिकलोय आपण, लोवेस्ट पॉईंटच्या खाली मार्केटनं 2 कॅन्डलची क्लोजिंग झाली पाहिजे. ही फर्स्ट कॅन्डल आणि ही सेकंड कॅन्डल, 2 कॅन्डलची क्लोजिंग झाले का 100%. या ठिकाणी तुम्हाला सिंपल चेंज ऑफ कॅरेक्टर करायचं आहे. आता या स्ट्रक्चरचा लोवेस्ट पॉईंट हा झाला आणि हायएस्ट पॉईंट हा झाला. मार्केटनं अगेन काय केलंय, लोवेस्ट पॉईंट शाबूत ठेवला आणि हायएस्ट पॉईंट. आता परत डबल कॅन्डल क्लोजिंग आहे का, या ठिकाणी 100% आहे. सो परत तुम्हाला या ठिकाणी डबल चेंज ऑफ कॅरेक्टर बघायला मिळतो. या पद्धतीने तुम्हाला गॅप अप गॅप डाऊनच्या वेळेला थोडक्यात डील करायचे. परत एखादं एक्झाम्पल बघूया दुसऱ्या कुठल्या तरी करन्सी पेअर मध्ये. या ठिकाणी सेमच आहे. या ठिकाणी आता बघा, ह्याचा लोवेस्ट पॉईंट माझ्याकडे या ठिकाणी झालाय आणि हायएस्ट पॉईंट कुठे झालाय, या ठिकाणी झाला. आता टेक्निकली मार्केटनं लोवेस्ट पॉईंट पण ब्रेक केलं नाही आणि हायएस्ट पॉईंट या ठिकाणी ब्रेक केलाय आणि यांच्या इन बिटवीन मार्केटने गॅप डाऊन ओपन केलाय. सो आपलं स्ट्रक्चर क्लीन अशा पद्धतीने राहील. ज्या वेळेला याच्या खाली डबल कॅन्डलची क्लोजिंग होईल त्यावेळेला मार्केट बाईंग मधून सेलिंगला कन्वर्ट होईल आणि त्याच्यानंतर आता मार्केट सेम पद्धतीने इथून बाईंगला मार्केट जाईल. सो अशा पद्धतीने आपल्याला गॅप अप गॅप डाऊन मध्ये आपल्याला मार्केट सोबत डील करायचं. या ठिकाणी बघूया, समजा आता मी इथून घ्यायला लागलोय, सपोज या ठिकाणी मार्केटमध्ये रिसेंटचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, एक एक्झाम्पल म्हणून घ्यायला लागलोय. नाहीये ऍक्च्युअली या ठिकाणी हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतोय, त्याच्यानंतर हा आपल्याला परत ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतोय, पण समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी घ्यायला लागलोय. याचा लोवेस्ट पॉईंट हा झाला आणि हायएस्ट पॉईंट माझ्यासाठी हा झाला. ठीक आहे, हा घेऊ शकता किंवा हा घेऊ शकता. मार्केटनं लोवेस्ट पॉईंट ब्रेक केला का हायएस्ट पॉईंट, मार्केटनं लोवेस्ट पॉईंट ब्रेक करून डबल कॅन्डलची क्लोजिंग दिली.
सो या ठिकाणी चेंज ऑफ कॅरेक्टर. आता या चेंज ऑफ कॅरेक्टरचा लोवेस्ट पॉईंट अगेन हा झाला, हायएस्ट पॉईंट हा झाला. आता मार्केटनं हायएस्ट पॉईंट अगेन ब्रेक केला, डबल कॅन्डलची क्लोजिंग दिली. सो मार्केटमध्ये हा डबल चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. अशा पद्धतीने आपल्याला गॅप आणि गॅप डाऊन मध्ये डील करायचा आहे. क्लिअर आकाश सर? येस सर. हा, आणि काय यामध्ये तुम्हाला परत काय वाटलं की मला एनी टाइम विचार, जसं की परवा तुम्ही विचारला होता, मला थोडासा वेळ लागला पण मी तुम्हाला सगळे स्ट्रक्चर मार्किंग पाठवलं. ठीक आहे. होय. थोडस एक 1 आवरच्या टाइम फ्रेमला शिफ्ट झाला की तुम्हाला क्वालिटी ट्रेड्स भेटतील आणि त्या ट्रेडच्या बदली तुम्हाला टार्गेट मोठं भेटेल. 15 मिनिटाला काही 1 मिनिटाला जरी केला तरी तुम्हाला सगळीकडे वर्क होईल, पण त्या तुमच्या कष्टाच्या बदली तुम्हाला टार्गेट तरी ऍटलिस्ट भेटले पाहिजेत. कारण करन्सी पेअरला आपण मोठे मोठे टार्गेट्स, मोठे मोठे लॉट्स वापरतो, कारण त्याची जे काय म्हणतो आपण त्याला मोमेंट असते ती एकदम निवांत असते. तुम्ही बघितलं असेल एकदम निवांत मोमेंट असते, त्यामुळं इकडे 0.01 ते करन्सी पेअरचं 0.10च्या आसपास तुम्ही कन्सिडर करू शकता. होय. त्या पद्धतीने आपल्याला त्या डील करायचे. ओके चालतंय. ओके. आता प्रश्न राहिला इंटरनल स्ट्रक्चर मार्किंगचा. ठीक आहे. इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग म्हणजे काय आणि ते आपण कधी करतोय? बघा, मार्केट काय आहे, बाईंग मध्ये आहे. आता काय होते बऱ्याच वेळेला मार्केट समजा या ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलंच नाही, मार्केटने जर या ठिकाणापासून या ठिकाणी डायरेक्ट 160 सेलिंगची रॅली दिली आपल्याला, तर अशा वेळेला आपल्याला ही लेवल आणि ही लेवल याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ट्रेड्स नाही भेटत. पण आपल्याला काय करायचं आहे? ट्रेडिंग करायचं आहे. रोज आपल्याला लेवल्स भेटल्या पाहिजेत. मग त्या लेवल्स भेटण्यासाठी आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग करणं गरजेचं आहे. अगेन हे एक्सपिरियन्स कोण कोण आहेत त्या लोकांसाठीच फक्त आहे. नवीन लोकांना हे घंटा कळणार नाही, ती कळून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करू नका. पहिल्यांदा एक्सटर्नल स्ट्रक्चर मार्किंग जे रेग्युलर आहे ते मास्टर करा, कारण ते मास्टर करणं म्हणजे ते सुद्धा एक वेगळी अचिव्हमेंट आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन इंटरनल स्ट्रक्चर मार्किंगची अचिव्हमेंट आहे. तुम्हाला मी रोज पाठवायला लागलोय, ते तुम्ही गायडन्स घेऊन जरी केला तरी तुम्हाला लय भारी पद्धतीने त्या गोष्टी करायला भेटू शकतात. पण इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग शिकणं हे तुम्हाला कधी गरजेचं होतं? ज्यावेळेला तुम्ही बोर होता एक्सटर्नल स्ट्रक्चर मार्किंग वरती, तुम्हाला ट्रेड्स भेटत नाही त्यावेळेला. पण अगेन आपल्या इन्फायनाइट वॉरियर्सच्या ग्रुपमध्ये माहित आहे की इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग जेव्हापासून शिकवलंय त्यावेळेला मला वाटतं की कमीत कमी 20 ते 30 पटीने तुमच्या ट्रेडिंग मध्ये फरक पडला असेल. काय सौरभ सर, सुहास सर, खरं आहे की नाही? इंटरनल स्ट्रक्चर मार्किंगचा तुम्हाला बेनिफिट झाला की नाही? हो सर, होतो सर. येस ट्रेड आपल्याला भेटतात भरपूर. 100%. येस. सो इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग आपल्याला हेल्प करत्या. ते कसं बघा, ज्या वेळेला मार्केट खूप जास्त मुवमेंट देते आणि इन बिटवीन आपल्याला सलग 4-4, 5-5 तास जर ट्रेड्सच भेटत नसतील, तर आपल्याला या पॉइंटच्या कुठल्या या हायएस्ट पॉइंटच्या तुम्ही बाईंगसाठी पण आणि सेलिंगसाठी पण कन्सिडर करा तुमच्या हिशोबानं. हायएस्ट पॉइंट आणि लोवेस्ट पॉइंट याच्यामध्ये आपल्याला 2 स्ट्रक्चर्स होऊ द्यायचे इंटरनल पद्धतीनं, आणि त्याला आपण काय म्हणतोय? इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर, इंटरनल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. या ठिकाणी तुमचं रेग्युलर समजा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, आणि याच्या नंतर जे पण होईल ना, हा आपला इंटरनल होईल. याच्या नंतर जो होईल तिथून पुढे तुमचा परत तुम्ही रेग्युलर कंटिन्यू करायचा. ठीक आहे. हा तुम्हाला रेग्युलर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होऊ शकतो. किंवा जर समजा इथून तुम्हाला अशा पद्धतीने जरी भेटलं तरी तो तुमचा रेग्युलर चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. या ठिकाणी मार्केटनं अशा पद्धतीने जर तुम्हाला इथून पुढे मार्केटमध्ये तुम्हाला रेग्युलर पद्धतीनं स्ट्रक्चर मार्किंग करायचं आहे. इथं इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर नाही, प्रत्येक पहिल्या 2 वेळेला फक्त तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग करायचं, ज्याला इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर आणि इंटरनल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला तुम्हाला 3ऱ्या वेळेला तुम्हाला कंटिन्यू तुमचं स्ट्रक्चर मार्किंग करायचं. मग इथून पुढे तुमचं परत या पद्धतीनं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, काय हरकत नाही. ठीक आहे. या ठिकाणी परत तुमचा रेग्युलर तुम्ही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कंटिन्यू करू शकताय. या पद्धतीने इथून पुढे तुम्ही निवांत आरामात तुमचं स्ट्रक्चर मार्किंग करू शकताय. बरं, या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. ह्याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या सगळ्यांनी आणि तुम्हाला परत सांगतो. ओके. आता यामध्ये
अशा पद्धतीने झालं तर काय, पहिलं या ठिकाणी हे पहिलं स्ट्रक्चर झालंय आणि या ठिकाणी हे स्ट्रक्चर झालं, तर या ठिकाणी काय, या ठिकाणी तुमचा इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर होतो आणि अगेन तुमचा या ठिकाणी इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर होतो. याच्यानंतर सुद्धा जे पण स्ट्रक्चर मार्किंग असणार आहे ते तुम्ही रेग्युलर पद्धतीने करू शकता, यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. इथनं परत रेग्युलर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि ह्याचे जे पण झोन्स असतील ते झोन्स तुम्ही इथून पुढे ड्रॉ करू शकता. सो हेच इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग आहे, ज्याचं एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या हायेस्ट पॉईंट आणि लोवेस्ट पॉईंट याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी स्ट्रक्चर मार्किंग बघायला भेटते आणि त्याचे झोन सुद्धा चालत आहेत की नाहीत आपल्याला कळते. याचा एक्स्ट्रीमला टॅप करून मार्केट चाललंय काय 100% आपल्याला कळायला लागले की बाबा हे झोन चालायला लागलेत. मग मी इथे इंटरनल चेंज ऑफ कॅरेक्टर केला, इथे इंटरनल ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केला, त्यानंतर बघा रेग्युलर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, त्यानंतर परत लोवेस्ट पॉईंट ब्रेक केला, परत रेग्युलर चेंज ऑफ कॅरेक्टर, परत रेग्युलर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, परत रेग्युलर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, रेग्युलर चालू आहे आपलं सगळं या पद्धतीने. सो इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग रोज उठून प्रत्येक स्ट्रक्चर मार्किंग मध्ये घुसून सारखं इंटरनल करत बसायचं नाहीये, ते वर्क होणार नाही. आपल्याला कधी बघायचं आहे, ज्या वेळेला आपल्याला वाटते की बाबा या ठिकाणी आपल्याला ट्रेड्स खूप उशीर झाला भेटणं झाल्यात आणि इंटरनलच्या गोष्टीने जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी ट्रेड चालायला लागलेत काय, तर चालायला लागलेत. मग अशा वेळेला आपण ट्राय करायचं. आणि तसं पण रोज सकाळी मी रेफरन्ससाठी तुम्हाला ते पाठवायलाच लागलोय. एक काम करूया, फक्त ग्रुप्स वाढायला लागलेत, प्रत्येक ग्रुपला मला टाकण्यापेक्षा एक कम्युनिटी करूया, आपल्या व्हॉट्सअपची एक कम्युनिटी तयार करूया. त्या कम्युनिटीला मी ते पण टाकतो आणि आधीमध्ये जरी नवीन स्ट्रक्चर बनलं, आधीमध्ये मला एखादा झोन वाटला तर तो सुद्धा मी त्या ठिकाणी टाकायला सुरू करतो. टेलिग्रामपेक्षा व्हॉट्सअपला सगळेजण कनेक्ट मध्ये राहतील आणि मला पण थोडंसं भारी वाटेल की बाबा सकाळी एकदम टाकण्यापेक्षा मी जर असं काहीतरी स्ट्रक्चर मार्किंग म्हणून तेवढंच टाका फक्त. येस त्या पद्धतीने आपण काहीतरी, आता हे समजा दुपारच्या वेळेला हे काहीतरी केलं असतं मी, तर दुपारच्या वेळेला मी असे काहीतरी झोन्स वगैरे तुम्हाला करून टाकेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आज सकाळी टाकल्यानंतर उद्या सकाळपर्यंत त्याची वाट बघायला नको थोडक्यात. ठीक आहे, आणि एखादा ट्रेड ऍक्टिव्ह झाला तर आपण त्यामध्ये अपडेट वगैरे करत जाऊ, जेणेकरून तुम्हाला स्ट्रक्चर मार्किंग, इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग या सगळ्याची त्या ठिकाणी हेल्प होत जाईल. ठीक आहे, सो हे आहे इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग. आदित्य सर, तुम्हाला कळलं इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग कसं आहे? एकदम सिंपल आहे. फक्त ज्यांना स्ट्रक्चर मार्किंग तुम्ही फायनल पक्का झाला असेल तर इंटरनल स्ट्रक्चर मार्किंग एकदम सोपं आहे. पण जर आपलं एक्सटर्नल स्ट्रक्चर मार्किंग तुम्हाला पक्का नसेल, इनफ प्रॅक्टिस नसेल, तर तुम्हाला हे परत खिचडी होऊन जाणार. सो एकदम सिंपल गोष्ट आहे. ओके, आकाश सर, तुम्हाला पण इंटरनल स्ट्रक्चर मार्किंगचा प्रॉब्लेम होता, तो पण आपण क्लिअर केला. ऑर्डर ब्लॉकचा काही जणांना प्रॉब्लेम होता, ऑर्डर ब्लॉकचा क्लिअर केला. अजून कोणाला काय वाटतंय सांगा? अजून कोणाला वाटते की सर हे जरासं आम्हाला तुमच्याकडून गायडन्स पाहिजे? पहिल्यांदा असं व्हायला लागले की बरेच प्रश्न तुमच्याकडून आले नाहीत, बरेच जण प्रॉफिटमध्ये आहेत. सो मी आज खुश आहे ऍक्च्युली. सो कायच प्रॉब्लेम नाही. मला वाटलं बरेच प्रश्न असतील, बऱ्याच प्रॉब्लेम्स वगैरे असतील, पण मी खरोखर आज जेन्युइनली कम्युनिटीसाठी खरोखर खुश आहे बरं काय. म्हणजे एवढ्या भारी पद्धतीने सगळेजण करायला लागलाय, कुठेतरी एफर्ट्स कामी यायला लागले असं वाटायला लागले. खरोखर मी हॅप्पी आहे त्याच्यासाठी. सो कोणाला काय अजून विचारायचं असेल तर विचारा, किंवा जर सगळ्यांना सगळं माहीत असेल तर 1-2 गोष्टी फक्त मला सांगायच्या आहेत. कोणाला काय विचारायचं आहे काय? 1-2 मिनिटं देतोय. कोणाला काय विचारायचं असेल विचारा, अदरवाईज आपण जरा असं पुढच्या गोष्टींच्या बद्दल डिस्कस करायचं आहे. कोण कसं पुढे चाललंय, आपल्याला सगळ्या गोष्टी घेऊन कशा पुढे जायच्या, त्या गोष्टींच्या विषयी आपण जरा असं बघायचं. तोपर्यंत कोणाला काय विचारायचं असेल तर बिंदासपणे विचारून घ्या. कोणाला काय विचारायचं आहे काय? आय थिंक एखादा आठवडा बहुतेक गॅप पडलाय आपला, त्याच्यामुळे बराच वेळ झाला हे लेक्चर घ्यायला. अदरवाईज आपण वीकली हे प्लॅन करतच जाऊया. मोस्टली वीकली प्लॅन करूया. सॅटर्डे संडेला तर 100% प्लॅन करूया. आता मला काही गोष्टी सांगायच्या तुम्हाला. त्या गोष्टी अशा आहेत की प्रत्येक गोष्ट आहे ना, कुठली पण नवीन गोष्ट करायला जाताना शहाणपणा त्यानंच सांगावा जो त्या लायकीचा असावा. म्हणजे मी काही गोष्टी क्लिअर सांगायला लागलोय. मी तुम्हाला गोष्टी सांगायला लागलोय
कारण मी त्याच्या केपेबल आहे की नाही या गोष्टी मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायला लागलो. आणि त्याचा पुरावा म्हणजे काय, तुमच्या सगळ्यांच्या समोर ह्या एका महिन्यात $10,000  5 फंडेड अकाउंट क्लिअर केलेत आणि $1,00,000 जे की आपल्या लेक्चरच्या स्टार्टिंगला तुम्हाला ते सगळं मी डायरेक्ट प्रूफ दाखवले 4 दिवसात कसं हे केलं. $1,00,000 अकाउंट सुद्धा मी क्लिअर केलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 1,000 लोकांच्या मध्ये फक्त 3 जण लोक असे असतात जे फंडेड अकाउंट क्लिअर करू शकतात आणि त्यामध्ये आपल्यापैकी खूप जण आहेत आणि खरोखर एक आनंदाची गोष्ट आपल्यासाठी आहे. सो तुम्ही त्या लेवलला स्वतःला प्रूव्ह करून दाखवली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला इथपर्यंतच गोष्टींना नेऊन थांबवायचं नाही. आपल्याला ॲज अ कम्युनिटी ग्रो करायचं आहे. आपल्याला आपली ध्येय धोरणं काहीतरी आहेत, त्या ध्येय धोरणांच्यासाठी त्या लेवलला जाण्यासाठी काही गोष्टींच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सो एक गोष्ट मी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं आणि तुम्हाला सुद्धा प्रूव्ह करून दाखवलं की $1,00,000 अकाउंट चेष्टा नाहीये. $1,00,000 अकाउंट, $1 करोड अकाउंट जर मी 4 दिवसांच्या मध्ये क्लिअर करत असेल तर $5,000 अकाउंट तुम्हाला 1 ते 2 आठवड्यात मध्ये क्लिअर करायला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. जे तुम्ही केलाय तेच मी करायला लागलोय, जे मी करतोय तेच तुम्हाला करायला सांगायला लागलोय. जास्त उशीर यामध्ये बसू नका. ज्यांचे अकाउंट काढून 2-2, 3-3 महिने झाले त्यांनी खरोखर थोडासा वेग घ्या. कारण फंडेड अकाउंट ही अशी गोष्ट नाही की तुम्ही त्याला गोंजारत बसाल, प्रेम लावत बसाल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने अर्न करून द्याल. नाही, ती एक ॲग्रेसिव्ह पद्धतीनं करायची गोष्ट आहे, पण प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन मध्ये राहून. परवा मी आपल्याकडं सुहास सर, सुशील सर, त्याच्यानंतर दिग्विजय सर म्हणून आहेत, ते सगळेजण मला भेटायला आले होते. त्यांना एक प्रॉपर रोडमॅप दिला होता. तो रोडमॅपचा मी एक व्हिडिओ सुद्धा करून टाकेल युट्यूबवरती. पण प्रत्येकाने स्वतःसाठी काहीतरी प्लॅन करा की बाबा मला एवढ्या दिवसांच्या मध्ये हे अकाउंट क्लिअर करायचं आहे. म्हणजे काय होतंय माहिती आहे, $5,000 एक अकाउंट आपल्याकडे आहे. मग त्या $5,000 मी $100 प्रॉफिट करणार, मग परत $50 लॉस होणार, मग परत $200 प्रॉफिट करणार, परत $150 मायनस होणार, मग परत $300 करणार, परत 4,700 वर येणार. आणि यामध्ये तुम्हाला 4, 5, 6 महिने गेलेलं कधीच कळणार नाही. एवढ्या फास्ट वे दिवस जातो. मग यामध्ये आपण काय अचीव्ह केलं? काहीही अचीव्ह करत नाही. यामध्ये फक्त आणि फक्त टाइमपास होतो. मग त्यानंतर तुम्ही एखादा अकाउंट क्लिअर सुद्धा केलं तर त्याचा अभिमान नक्कीच असेल, पण त्याचं सॅटिस्फॅक्शन माझ्यासाठी नसणार, तुमच्यासाठी 100% असेल. वेळ लागतो या गोष्टीला, मान्य आहे, पण तुम्ही इनफ टाइम घेतलेला आहे. ऑलरेडी सगळ्यांनी 1-1 महिना कॉम्पिटिशन मध्ये चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाने त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. सो एक्सपिरियन्स वाईज तुम्ही 1-1 महिना ऑलरेडी स्वतःच्या नजरेमध्ये पुढे गेलेला आहे. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला लवकरात लवकर अकाउंट्स क्लिअर करायचे आहेत. अकाउंट्स क्लिअर करून लवकरात लवकर पे आउट्स घ्यायचे आहेत. पे आउट्स घेऊन लवकरात लवकर तुम्हाला त्या गोष्टींचं प्रॅक्टिकल यूज करायचं आहे. त्या पैशांना काहीतरी कामाला लावून ते पैसा उपभोगता आला पाहिजे. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही पण जिंकलेला असणार आणि मी पण जिंकलेलो असणार आहे. या गोष्टीसाठी खरोखर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करायला सुरू करा. मान्य आहे, वेळ लागणार, सगळ्या गोष्टी आहेत, पण जर तुम्ही 0.02 न जरी कन्सिस्टंटली 1 महिना, लय नाही 1 महिना कुठल्या तरी एका सेटअप वरती काम केला तरी एका महिन्यात पण तुमचं अकाउंट क्लिअर व्हायलाच पाहिजे. तुम्ही एक स्ट्रॅटेजी सांगा मला, तुमची लॉट साईज सांगा आणि मी त्या स्ट्रॅटेजीनं त्या महिन्यात अकाउंट क्लिअर झालं का पाहिजे हे प्रत्येक ट्रेड एक्सप्लेन करून दाखवू शकतोय. मग जर मी दाखवू शकतोय तर तुमच्याकडनं का व्हायला नको? व्हायलाच पाहिजे. आणि आपण करणार आहोत म्हणजे आहोतच. सगळ्यांनी थोडासा वेग घ्या. ज्यांनी कोणी अजूनही मार्केटमध्ये फंडेड अकाउंट काढलेलं नाहीये, ज्यांनी अकाउंट काढलेलं नाहीये, ज्यांनी अजून यामध्ये पडायचं धाडस केलेलं नाहीये, त्या सगळ्यांनी लवकरात लवकर यामध्ये उतरायचा प्रयत्न करा. माझा पर्सनली यामध्ये कुठलाही स्वार्थ नाहीये. मी तुम्हाला क्लिअर सांगतो. तुम्हाला जर तुम्ही अकाउंट काढला म्हणून मला कुठलं तरी कमिशन मिळतंय, अजिबात नाही. ते रिअल अकाउंट काढल्यानंतर बऱ्याच जणांना मिळत असते, पण मी तुम्हाला रिअल अकाउंट काढूच देत नाही. जर तुम्ही रिअल अकाउंट काढलं तर मला सुद्धा त्यामधनं पैसा मिळतोय, पण मला तो पैसा अजिबात घ्यायचा नाहीये. कारण माझं ट्रेडिंग तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, त्यामध्ये प्रॉफिट होतोय का नाही हे रोज तुम्हाला दाखवतोय मी. सो त्या पैशानं मला काही देणं घेणं नाही. मला फक्त पर्सनली एवढं पाहिजे आहे की तुम्ही फंडेड अकाउंट घ्या, फंडेड अकाउंट क्लिअर करा, त्याचे पे आउट्स काढा, ते पे आउट्स घेऊन पैसे घेऊन ते पैसे उपभोगा. म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याचा काहीतरी बेनिफिट होऊ दे. हे माझं क्लिअर म्हणणं आहे.
आपल्या कम्युनिटीमधले मला वाटतंय 80% आसपास आता जे जॉईन झाले त्या 80% आसपास सगळेजण प्रॉफिटमध्ये आहेत. तुम्हाला फक्त थोडंसं पुश करायचं आहे. सेकंड अँड थर्ड क्वार्टरमध्ये खूप मक्खन स्ट्रॅटेजी चालते. थर्ड क्वार्टरमध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतात, कारण झोन स्वीप होतं त्या ठिकाणी. काय करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यावेळेला आपण त्यावेळेला अवेलेबल राहणार आहे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. पण जेवढा पैसा छापता येईल लवकरात लवकर छापा. एक मरगळ झटका, तुमच्या साईडला कोणच नाही, माझा लॉस झाला तर काय, मग मला हे अकाउंट गेलं तर काय, तुमच्या सगळ्यांच्यासाठी मी या ठिकाणी आहे, हे कधीही विसरू नका. एक पॉईंट जरी मागे गेला तर प्रत्येक वेळेला मला विचारा, सर माझा लॉस झाला आहे, मी काय करू. मी तुम्हाला एखादा चांगला सेटअप द्यायचा प्रयत्न करेन किंवा तुम्हाला त्या गोष्टीतनं बाहेर येण्यासाठी नक्की मदत करेन. पण एक मनात ठरवा आज की मला ह्या पर्टिक्युलर लेवलपर्यंत ह्यामधनं सक्सेस व्हायचं आहे म्हणजे आहे. मला ऑलरेडी खूप वेळ झालाय, मी प्रॉपर नॉलेज घेतलंय. जर तुम्हाला नॉलेज वाईज अजून डाऊट असेल तर पुढची बॅच माझी सुरू व्हायला लागल्या, परत रिपीट करा पहिल्यापासून, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. एक वेळेला नाही 10 वेळेला शिका, पण गोष्टी जशा सांगितल्या त्या आणि त्याच पद्धतीने इम्प्लिमेंट करा. आई शपथ सांगतो एवढा भारी प्रॉफिट होईल. तुम्ही जे करायला लागलाय तेच मी करायला लागलोय, मी जे करायला लागलोय 100% तेच तुम्हाला करायला सांगायला लागलोय. कुठलीही वेगळी मेथड नाहीये. आता सध्या हा आपला सेशन सुरू झाल्या सुहास सरांनी एक ट्रेड घेतला, त्यांचं टार्गेट डन झालं. त्याच्यानंतर आदित्य सरांनी मला या ठिकाणी सांगितलं की फिबोनाचीची सेटिंग लावून बघा, आपल्याला फिबोनाचीचा हा ट्रेड डन झालेला बघायला मिळतो. या ठिकाणी आपण हा सुरू केल्या आपल्याला या ठिकाणी 2 ट्रेड्स मिळाले. विचार करा दिवसभर जर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघता किती सेटअप्स भेटतील, किती चांगल्या पद्धतीने अर्न करू शकता. आदित्य सरांचं सकाळपासून 2 स्टॉप लॉस उडलेले, त्यांनी आता मगाशी एक ट्रेड घेऊन 150 पिप कॅप्चर केले, त्यानंतर फिबोचा ट्रेड घेऊन त्यामधनं परत पैसे काढले, त्यांनी पूर्ण लॉस रिकव्हर केला. जर या पद्धतीचा माइंडसेट जर तुम्ही ठेवत असाल तर मार्केटमध्ये सक्सेस होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. सो फक्त आणि फक्त बेस सगळ्यांचा स्ट्रॉंग झालाय. म्हणजे मला खरोखर या गोष्टीचा प्राऊड फील होते की सगळ्यांचा बेस स्ट्रॉंग झालाय. आता फक्त इम्प्लिमेंट करून पैसे हातात घ्यायची वेळ आली आहे. सगळेजण त्यासाठी क्रेविंग करा, लिटरली क्रेविंग करा. आपल्या डोळ्यासमोर त्या गोष्टी सगळ्या आणा ज्याच्यासाठी आपण हे सगळं करायला लागलोय. कोणासाठी ते ड्रीम असेल, कोणासाठी ड्रीम हॉलिडे असेल, कोणासाठी ड्रीम कार असेल, कोणासाठी ड्रीम घर असेल, कोणासाठी मॅरेज असेल, कोणासाठी आपल्या बायकोसाठी गिफ्ट द्यायचं असेल, कोणाला आपल्या प्रेयसीसाठी काहीतरी करायचं असेल, कोणाला तर आईसाठी साडी द्यायची असेल, कोणाला स्वतःसाठी कपडे घ्यायचे असेल, कोणाला स्वतःसाठी बाईक घ्यायची असेल, कोणाला स्वतःसाठी शॉपिंग करायची असेल, कोणाला स्वतःसाठी चांगला मोबाईल घ्यायचा असेल, कोणाला स्वतःची लाईफ अपग्रेड करायची असेल, कोणाला जर स्वतःच्या नजरेत स्वतःला मोठं करायचं असेल, कोणाला तरी खूप चांगल्या पद्धतीने फायनान्शियल स्टेबल व्हायचं असेल. आपली सगळी स्वप्न आपल्या डोळ्यासमोर आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी इम्प्लिमेंट करायला शिका. $5,000 पासून $1,00,000 पर्यंतची जर्नी आपल्याला पूर्ण करायची आहे. मी $10,000 5 अकाउंट क्लिअर करून दाखवले आणि $1,00,000 अकाउंट सुद्धा मी फक्त आणि फक्त या लेक्चरसाठी क्लिअर केले. बरं का, तुम्हाला क्लिअर सांगतो, या लेक्चरसाठी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवण्यासाठी मी ते अकाउंट परचेस केलेलं आणि ते तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलंय. जर मी करू शकतोय तर मी तुम्हाला शिकवलंय, तुम्ही सुद्धा करू शकताय आणि तुम्ही करणार आहात याची मला गॅरंटी आहे. मी तुम्हाला फुकटचं मोटिवेशन किंवा आवाळ हाणायला या ठिकाणी आलेलो नाहीये, पण रियालिटी सांगायला लागलोय. जेवढे दिवस यामध्ये झुरत बसाल तेवढे दिवस तुम्हाला यामधून प्रॉफिट पासून लांब आणि सक्सेस पासून लांब होत जाईल. बरं, असं पण नाहीये मी तुम्हाला सांगायला लागलोय की पटापट अकाउंट काढा, पटापट अकाउंट उडवा, पटापट नवीन अकाउंट घ्या. नाही, तुम्हाला अकाउंट काढायला कोण सांगायला लागलंय? मी तुम्हाला फ्री सांगायला लागलोय, फ्री अकाउंट द्यायला लागलोय. अजून काय कम्युनिटी म्हणून किंवा ऍज अ मेंटर म्हणून अजून काय केलं पाहिजे? तुम्हाला फुकटचे अकाउंट द्यायला लागलोय. तुम्हाला दर आठवड्याला आपण ह्या पद्धतीचं सेशन घ्यायला लागलोय. कोणाचे काय चुकायला लागले ते बघायला लागलोय. इन्फायनाइट वॉरियर सारखा ग्रुप काढलाय, रोजच्या रोज लेवल्स टाकायला लागलोय. एक कम्युनिटी म्हणून, एक मेंटर म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजे ते सगळ्या गोष्टी केल्यात आणि त्याचा रिझल्ट असा आलाय की तुम्ही सगळेजण प्रॉफिटमध्ये आहात. फक्त त्याला थोडासा स्पीड द्या आणि लवकरात लवकर गोष्टी इम्प्लिमेंट करा. त्या पैसे कमवण्याला लवकर सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला पण आनंद होईल आणि मी तुमच्यापेक्षा खूप जास्त आनंदी होईल. एवढं शिकलोय, आपण त्याचा बेनिफिट करून घेऊया, हे फक्त माझं प्रामाणिक म्हणणं आहे. बाकी एक फक्त अनाउन्समेंट आहे. 4 मे पासून बॅच नंबर 7 सुरू व्हायला लागल्या. आता असं म्हणू नका की एवढं तापवलं आणि आता ह्यांच्या भल्याची गोष्ट करायला किंवा यांना जी पाहिजे ती गोष्ट करायला लागल्यात, पण स्टील पार्ट ऑफ बिझनेस आहे.
ज्या गोष्टी मी तुम्हाला द्यायच्या आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर परत तुम्हाला काही गोष्टी पाहिजे असतील त्यासाठी एक बिझनेस डील आहे अगेन ओपनली. दरवेळेला सांगतोय तेच सांगतोय, तुम्हाला जर फ्रीली फंडेड अकाउंट पाहिजे असेल, त्याच्यासाठी चांगला प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल, चांगल्या लोकांना आपल्या कम्युनिटीपर्यंत आणा, तुम्ही माझा बेनिफिट करा, मी तुम्हाला बेनिफिट करून द्यायला लागलोय. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी. क्लिअरली सांगायला लागलोय मी काय बिझनेस माइंडसेटनं हा तुमच्यासमोर अप्रुव्हल दिलेला आहे. ज्यांना खरोखर वाटायला लागले की बाबा या कम्युनिटीमध्ये येऊन लोकांचं चांगलं होऊ शकतं, थोडंसं ग्रो करायला हेल्प करा. इनिशियल लेवल आहे, मी तुमच्याकडनं एक्सपेक्ट करायला लागलो हे माझ्यासाठी चुकीचं वाटत नाही, कारण तुम्ही त्या पहिल्या फेज मधले लोक आहे जी मी मला स्वतःला माझी म्हणतोय. कारण ज्या वेळेला अकाउंट माझं गेलेलं होतं इंस्टाग्रामचं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही येऊन मला सपोर्ट केला होता आणि कम्युनिटीची ताकद त्यावेळेला मला कळलेली होती की ॲज अ कम्युनिटी फक्त आज ही माझी एकट्याची रिस्पॉन्सिबिलिटी राहिलेली नाही की आपण सगळ्यांनी मिळून ग्रो व्हायचं. ठीक आहे, आज सौरभ सर ग्रो करायला लागलेत, आज सुशील सर कुठेतरी मागे पडायला लागले, त्यांना स्वतःला आज साक्षी मॅम पुढे गेल्या, त्या गोष्टीचं कुठेतरी हिट होऊन ते परत चांगल्या पद्धतीने अर्न करू शकतात. $100 फक्त उरले होते, त्यातून ते $200 प्लस मध्ये आलेले आहेत. प्रत्येकांना एकमेकांचा बेनिफिट व्हायला लागलाय. आज चैताली मॅम असतील, मानसी मॅम असतील, यांनी काय सांगितलं, त्यांना ऑर्डर ब्लॉकची स्ट्रॅटेजी थोडीशी सांगायचे. सेम क्वेश्चन आकाश सरांचा होता, त्यांनी थोडासा फिरवून विचारला. इंटरनल स्ट्रक्चर मार्किंगचं होतं, त्यांनी आकाश सरांनी विचारला, बाकीच्यांना सुद्धा हेल्प झाली. आदित्य सरांनी विचारला, त्यांना सुद्धा हेल्प झाली. सो एकमेकांच्या मदतीनं एकमेकांना हेल्प व्हायला लागले आणि याचं खरोखर आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टी पुढे घेऊन जायचे. प्लॅटफॉर्म जर जेन्युइन वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवायला नक्की मदत करा. ठीक आहे, आणि बाकी सुशील सरांना आणि सुहास सरांना ज्या वेळेला लास्ट टाइम आलं होतं त्यांना एक प्लॅन सांगितला होता की फंडेड अकाउंट क्लिअर करण्यासाठी 1-2 दिवसामध्ये तो व्हिडिओ करून टाकायचा मी प्रयत्न करेल. आय होप तुम्हाला मी हा लेक्चर घ्यायचं कारण कळलेलं असेल. फक्त मला एवढं सांगायचं आहे, आपल्याला त्या लेवलला पोहोचण्यासाठी थोडंसं ॲग्रेशन दाखवण्याची वेळ आलेली आहे. रोज उठून घोगंड भिजत ठेवलं तर त्यातून काही साध्य होणार नाहीये. थोडंसं ॲग्रेशन दाखवलं तर त्याचा बेनिफिट हा तुम्हालाच होणार आहे, एक्सपिरियन्स तुम्हालाच येणार आहे. ॲग्रेशन दाखवायचं म्हणून लॉट साईज वाढवायची, हे करायचं ते करायचं ना. प्रॉपर स्ट्रॅटेजीच्या पद्धतीने प्रॉपर लॉट साईज वापरून प्रॉपर ट्रेडिंग केलं तरी सुद्धा आपल्याला यामध्ये चांगल्या पद्धतीचा बेनिफिट होऊ शकतो, विदाऊट स्टॉप लॉस नाहीये. सो एक प्रॉपर माइंडसेटनं सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जायचे. आपण पुढच्या रविवारी परत भेटायचं, ह्या नाहीये, याच्या पुढच्या रविवारी परत भेटायचं प्लॅनिंग करूया. तोपर्यंत ऍटलिस्ट आपल्यापैकी 1-2 जणांचे अकाउंट्स क्लिअर झालेली न्यूज मला भेटावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण एकमेकांचं सक्सेस, एकमेकांना मोटिवेट करायला 100% प्रयत्न करायला असं मला वाटतंय. ठीक आहे, खटकणाऱ्या गोष्टी कधी असतात, ज्या वेळेला आदित्य सर हेच मला पाहिजे, हाच जज्बा मला पाहिजे, करायचं म्हणजे करायचंच ऍट एनी कॉस्ट. 4 दिवसांच्या मध्ये फक्त $1 लाख अकाउंटसाठी $6,000 प्रॉफिट काढणं शक्य आहे, ते पण 0.25 फक्त लॉट साईज. $1 लाख मिनिमम सगळेजण स्टँडर्ड 1चा लॉट साईज वापरतात, मी ऍव्हरेज 0.25चा लॉट साईज वापरायला लागले. 0.25 न 5 दिवसामध्ये $6,000 निघत असतील तर $5,000 वरती फक्त $500 काढायचे आहेत. 0.02 न सुद्धा पॉसिबल होते साहेबा. सो गोष्टी प्रॉपर इम्प्लिमेंट करायचे. ज्यांना अकाउंट नवीन पाहिजे त्यांच्यासाठी मी ऑफर जे आहे परत एकदा सांगितलेली आहे, याचा नक्की बेनिफिट उचला 100%. जर कोणाला परत हे रिवाइज करायचं असेल तर परत मला मेसेज करा, मी बॅचला परत त्या बसवतो तुम्हाला, परत सगळे रिव्हिजन करून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मध्येच अडकू नका. एकतर क्लिअरली करायचं आहे तर आहे, एकतर क्लिअरली करायचं नाहीये तर नाही. मध्ये अडकू अजिबात नका, कारण यामध्ये खूप जास्त टाइमपास होतो. हे फक्त मला क्लिअरली तुम्हाला सांगायचं आहे. बाकी रूल्स फॉलो करा, 100% क्लिअर होणार आहे. फंडेड अकाउंट क्लिअर करायला लागले आपली कम्युनिटी, ही आपल्या कम्युनिटीसाठी खरोखर एक अचिव्हमेंटची गोष्ट आहे बरं काय. भले लोक येऊन गेले, भले मार्केटमध्ये जे शिकवायला लागले आणि मेंटर म्हणून सुद्धा त्यांना सुद्धा फंडेड अकाउंट क्लिअर करता येत नाही. म्हणजे ही खरोखर एक स्किलफुल गोष्ट आहे, ना की असंच रॅन्डमली उठलो आणि आपल्याला पास झालं. तुम्ही खरोखर एक डिसिप्लिन फॉलो करून त्या ठिकाणी व्हा की सर, कायच प्रॉब्लेम नाही. 5 मिनिटावरती शिफ्ट व्हा. जर तुम्हाला कम्फर्टेबल, जर तुम्ही 15 मिनिटात झाला असेल 5 मिनिटाला शिफ्ट व्हा. पहिला 1 ते 2 दिवस तुम्ही थोडेसे 0.01 न करा, त्यामध्ये 10 ट्रेड केला, त्यापैकी 6 ट्रेड जरी तुम्हाला प्रॉफिटेबल वाटले, स्वतःच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, आयला 5 मिनिटाला सुद्धा आपलं लय भारी चालायला लागले. तिथून पुढे तुम्हाला स्वतः सुद्धा कोण अडवू शकत नाही. मी तर खूप लांबची गोष्ट आहे, तुम्ही स्वतःला सुद्धा अडवू शकणार नाही.
तुमच्यासाठी कुठली योग्य गोष्ट आहे स्वतः तुम्ही ठरवा. माझ्यासाठी ही गोष्ट वर्क करायला लागल्या, सगळं सोडा आणि त्याच्या मागे लागा, बाकी काहीच बघू नका. तुमच्यासाठी एक स्ट्रॅटेजी वर्क करायला लागल्या, बाकीची डोळं बंद करून टाका आणि त्या स्ट्रॅटेजीच्या मागे लागा. काहीही संबंध नाही 9/9 स्ट्रॅटेजी बघायची. एखादी किंवा दुसरी स्ट्रॅटेजी घ्या, ती स्ट्रॅटेजी एवढी मास्टर करा की तुमच्या डोळ्याच्या नजरेत बसली पाहिजे, की ते बघितल्या आपल्याला कळलं पाहिजे की अरे आपला सेटअप झाल्याने आपल्याला ते घ्यायचं आहे. सो ह्या लेवलला आपल्याला मास्टर व्हायचं आहे. थोडक्यात त्या लेवलला मास्टर होणं खूप अवघड गोष्ट नाहीये. प्रॉपर मन शांत ठेवून प्रॉपर माइंडसेटनं ह्या गोष्टी करा. बाकी एनी टाइम मी तुमच्यासाठी या ठिकाणी आहे हे तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, जरा जरी काय वाटलं तर मला एनी टाइम मेसेज करा. थोडाफार उशीर होऊ शकतो पण मी तुम्हाला 100% रिच आउट होणार आहे. काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ॲज अ मेंटर म्हणून ॲज अ तुम्हाला काय सांगता येईल त्या गोष्टी सांगण्याचा मी 100% प्रयत्न करेल. जेवढा माझ्याकडून सपोर्ट होईल तेवढा करेल. फक्त तुम्ही 5 पावलं पुढे या, मी 100 पावलं तुम्हाला पुढे घेऊन जायची माझी तयारी आहे. ठीक आहे, खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह अप्रोचनं पॉझिटिव्ह माइंडसेटने ॲज अ कम्युनिटी म्हणून ग्रो करूया. ठीक आहे, सगळेजण खूप भारी कोऑपरेट करायला लागले एकमेकांना, त्याच पद्धतीने हा टेम्पो पुढे घेऊन जाऊया. येस 5 मिनिटं आणि 15 मिनिटं अरे बघा 5 मिनिटं आणि 15 मिनिटं तुम्हाला म्हणजे सेम टायमिंगला तरी करता येणार नाही. पण हे जर तुम्ही 5 मिनिटाला जर केलं ना तर तुम्हाला समजा हे 5 मिनिटाला तुम्ही केलं आणि जर 15 मिनिटाला तुम्ही गेला तर तुम्हाला हे 5 मिनिटाचं मग सगळे या ठिकाणी दिसायला लागले. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला करायची आहे, कंट्रोल धरायचा आहे आणि हे सगळं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी 3 डॉट्सला जायचं आहे, विजिबिलिटी ऑन इंटरव्ह्यूला जायचं आणि करंट इंटरव्ह्यूला ओनली म्हटलं ना की तुम्हाला 5 मिनिटाचं स्ट्रक्चर मार्किंग फक्त 5 मिनिटालाच दिसेल. आता बघा 15 मिनिटाला तुम्हाला दिसतं का या ठिकाणी मग डबल ब्रेक ऑप्शन दिसत होतं, आता तो दिसत नाहीये, फक्त 5 मिनिटालाच दिसणार आहे. सो 15 मिनिटाचं जर 15 मिनिटाला करायचं असेल तर अगेन हे आपल्याला स्ट्रक्चर सिलेक्ट करायचं आहे कंट्रोल दाबून धरून. त्यानंतर विजिबिलिटी ऑन इंटरव्ह्यू करंट इंटरव्ह्यू ओनली ह्या पद्धतीने जर केला तुम्ही तर 5 मिनिटाचं स्ट्रक्चर मार्किंग 5 मिनिटाला दिसेल, 15 मिनिटाचं स्ट्रक्चर मार्किंग 15 मिनिटाला दिसेल. सिंपल गोष्ट या पद्धतीने तुम्हाला करायचं. ठीक आहे, करन्सी पेअरला जर कोण करत असेल तर करन्सी पेअरला 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती करा बिंदासपणे. आणि जाता जाता फक्त एक तुम्हाला गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, त्याचा ब्लॉग मी लवकरच आणेल. आपल्या डोळ्यासमोर एक घराची आपल्या किंवा आपण जिथे राहायला लागलोय ना ती एक कुठली तरी भिंत डोळ्यासमोर घ्यायची. ठीक आहे, रोज सकाळी उठल्यानंतर त्या भिंतीकडे बघायचं किंवा त्या सेटअपच्या मागं तुमची कुठली तरी वॉल असेल तर त्या वॉलकडे बघायचं आणि असं इमॅजिन करा की त्या पूर्ण वॉलवरती $1,000, $5,000, $3,000, $2,000 असे पे आउट्स भेटलेले सर्टिफिकेटचे फ्रेम्स तुम्ही त्या पूर्ण भिंतीवरती लावला आणि ती पूर्ण भिंत अशा पे आउट्सनी भरल्या. अशा पद्धतीनं मॅनिफेस्ट करायला सुरू करा. ट्रस्ट मी, ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर येतील. मी त्याच्यावरती ऍक्च्युली ब्लॉग घेऊन येतोय की बाबा ह्या महिन्यामध्ये मी कशा पद्धतीनं अकाउंट्स क्लिअर केले त्याचे सर्टिफिकेट्स आणि ते सर्टिफिकेट्स तुम्हाला लावून दाखवणार आहे त्या ब्लॉगमध्ये, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की मी काय सांगायचा प्रयत्न करायला लागलोय. फक्त तुम्हाला काय करायचंय त्या गोष्टी फॉलो करत जायचे. डोळ्यासमोर एक ब्रॉड विजन ठेवायचं आहे. मला या पद्धतीने जायचं आहे, मला एवढे सर्टिफिकेट्स भेटले पाहिजेत की माझ्या घराच्या सगळ्या भिंती कमी पडल्या पाहिजेत की सर्टिफिकेट्स लावायला. मला प्रत्येक शुक्रवारी $5,000 पे आउट यायला लागले, मला $2,000 पे आउट यायला लागले, मला $3,000 पे आउट यायला लागले. मी $50,000 अकाउंट क्लिअर केले, मी $1,00,000 अकाउंट केले, मी $2.5 अकाउंट क्लिअर केले, मी $2,00,000 अकाउंट क्लिअर केले. आता माझ्याकडे $1,00,000 2 अकाउंट आहेत, माझ्याकडे $50,000 एक अकाउंट आहे. मी ह्या पण अकाउंटवरती ट्रेडिंग करायला लागले, मला याकडून पण प्रॉफिट व्हायला लागलाय. माझा हा सेटअप खूप भारी चालायला लागलाय. मी या शुक्रवारी पे आउट टाकायला लागले, मला पुढच्या शुक्रवारपर्यंत हे टार्गेट कंप्लीट करायचंय, मला हे घेण्यासाठी हे करायचंय. नेहमी डोक्यात ते राहिलं पाहिजे, नेहमी टार्गेट ओरिएंटेड काम केलं पाहिजे, कायम पॅशनेटली काम केलं पाहिजे. तरच तुम्हाला कुठंपर्यंत पोहोचायचं आहे तिथंपर्यंत तुम्ही पोहोचणार आहे. ठीक आहे, हे मोटिवेशन तर नक्कीच घ्या, पण ही एक रियालिटी सांगायला लागली की आपल्याला कुठं जायचं आहे ते डेस्टिनेशन माहीत असलं पाहिजे. तरच तुम्हाला गोष्टी हेल्प करायला सुरू करणार आहेत. जर तुम्हाला कुठं जायचं आहे कुठं पोहोचायचं आहे हे माहीतच नसेल तर तुमच्यासाठी कोण वर्क आणि का करेल, कोणीही तुम्हाला हेल्प करणार नाहीये. ठीक आहे, सो कायम एक ब्रॉड विजन ठेवा. जसं मी तुम्हाला सांगितलंय, आरामात बसत जा, डोळ्यासमोर तुमची भिंत ठेवा. लिटरली मी तुम्हाला सांगायला लागलोय, आता सुद्धा मी त्या माझ्या भिंतीकडे बघायला लागलोय. त्या भिंतीच्या समोर मला असे सगळे सर्टिफिकेट दिसायला लागले की बाबा मला हे $5,000 फंडेड पिप्स कडून पे आउट आलंय,
मला $4,300 फंडेड इलाइट कडून पे आउट भेटले. ठीक आहे. गोट फंडेड कडून मला $6,000 पे आउट भेटले. या ठिकाणी मी आज नवीनच $1,00,000 अकाउंट क्लिअर केले. लिटरली माझ्या डोळ्यासमोर हे सगळे यायला लागले. हे फक्त रियालिटीमध्ये मला आणायचं आहे आणि त्याच्यासाठी रोडमॅप सगळा तुमच्याकडे तयार आहे. काही अडचण नाही आहे. यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येणार. मी ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत असं म्हणत नाही, पण तुमचं विजन एवढं ब्रॉड ठेवा की तुमच्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी किस पेड की पत्ती आल्या पाहिजे. अकाउंट जरी उडले की त्याचा वाईट नाही वाटलं पाहिजे. पुढचा अकाउंट कधी घेतोय आणि कधी क्लिअर करतोय याची आस लागली पाहिजे आणि त्यावेळेलाच आपण त्या दिशेनं वेगानं वाटचाल करणार आहे. ठीक आहे. मी एवढं सांगायला लागलोय म्हणून उद्या 0.25 नाही बसायचं. मी हे सगळं यासाठी सांगायला लागलोय, जर इकडे तिकडे गोष्टी होत असतील तर त्या प्रॉपर पद्धतीने करा आणि चांगल्या पद्धतीने त्यातनं अर्न करायचा प्रयत्न करा. प्रॉफिट सेक्युअर करायला ठेवा. चांगल्या पद्धतीने प्रॉफिट केल्यानंतर त्या दिवसाचं ट्रेडिंग थांबवा. जास्त ओव्हर ट्रेडिंग करायच्या नादात घेतलेला प्रॉफिट सुद्धा काढून टाकायचा नाहीये, कारण जेवढे जास्त ट्रेड्स कराल जेवढं जास्त प्रॉफिट काढला असेल तो सगळा घालवून जायचा चान्स त्या ठिकाणी तुम्हाला असू शकतो. सो शांत पद्धतीने जर प्रॉफिट $25, $30, $50 काढला असेल, एन्जॉय करा तो दिवस, शांत पद्धतीने घालवा. उद्यासाठीचा प्लॅन करा. रोज बसताना प्लॅन डोक्यात ठेवा की माझा असा असा प्लॅन आहे. 3 ट्रेड्स करणार आहे, पहिला, दुसरा, तिसरा, या पद्धतीने करणार आहे. हे झालं की संपला विषय. सो प्रॉपर प्लॅनिंग करून या पुढं तुम्हाला एका आठवड्याच्या पुढच्या आठवड्यापर्यंत ज्या वेळेला आपण पुढच्या विकेंडला ज्या वेळेला लेक्चर घेणार आहे, माझ्या अशा अपेक्षा आहे की तुमच्यातल्या 2 ते 3 जणांचं अकाउंट क्लिअर झालेलं असलं पाहिजे. ठीक आहे. जे बोललोय ते निगेटिव्ह वेनं नाही घ्यायचं, प्रॉपर माइंडसेटनं घ्यायचं. ठीक आहे. उगच डोक्यात हवा भरून काही करायचं नाही. उगच मी सांगायला लागलोय म्हणून असं फुगून आता सरांनी सांगितलंय म्हणून 0.20 आणि 10चा लॉट टाकणार आणि लगेच अकाउंट क्लिअर ना. प्रॉपर करायचं. 0.02 न 0.03 न करा. खूप बेसिक गोष्टी मार्केटमध्ये चालतात. आपण खूप सिंपल गोष्टी शिकलेत आणि ज्या वर्क होतात आपल्याकडं खूप वर्षांचा बॅकटेस्टेड डेटा आहे. सो हे प्रॉपर पद्धतीने करा. कुठं अडलं तर मी आहे, एनी टाइम माझ्यासोबत विचारा मला. स्ट्रॅटेजी चालायला लागलं तोपर्यंत बक्कळ पैसा कमवून घ्या. मी आहे एनी टाइम तुमच्यासोबत या ठिकाणी. ठीक आहे. याचा फायदा उचलून घ्या. बाकी अजून कोणाला काय विचारायचं असेल विचारा, मी सांगायला तयार आहे. बाकी आज फक्त सेशन यासाठीच केला होता की तुमचे काय डाऊट्स असतील ते क्लिअर करायचं आणि अजून थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला द्यायचा. आय होप मी माझ्या साईडनं योग्य करतोय. जर तुम्हाला अजून काय विचारायचं असेल, काय बोलायचं असेल तर 100% बोला. आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. येस, कोणाला काय बोलायचं आहे? फंडेड द्या. काय झालं सरजी? सुजाता मॅमना फंडेड द्या म्हणलं. सुजाता मॅमना देऊया की. येस, थँक्यू सो मच मॅम फॉर युअर वर्ड्स. 100%. प्रत्येकांची इंडिव्हिज्युअल स्वप्न आहेत आणि त्या प्रत्येकाच्या स्वप्नापर्यंत प्रत्येकाची पोहोचण्याची जर्नी वेगळी आहे. मी त्या प्रत्येकाच्या जर्नीमध्ये 1% जरी कॉन्ट्रीब्यूट करू शकलो की माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असणार आहे. ठीक आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात प्लस मायनस गोष्टी होत असतात. त्या प्रत्येक वेळेला असं कोणतरी माणूस लागतो त्यावेळेला की बाबा फक्त मी आहे हे सोबत. त्यांच्या भावना मनात जरी हे असली तरी सुद्धा त्यांना ह्या गोष्टी हेल्प आउट करू शकतात. सो मी असं सांगत नाही की मी तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल, पण 100% 100% हेल्प होती सर. येस, पण या इंडस्ट्रीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, मी तुमचे 100% जिथं गरज असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी रिच आउट करायचा. तुम्ही मला प्रयत्न करा. मी तुम्हाला या 100% जेवढं माझ्याकडून देता येईल तेवढं करेल. ठीक आहे. ट्राय करा यामध्ये पूर्ण 100%. आपण एक वेळ होते, आय थिंक 3-4 दिवस आपण बऱ्यापैकी दिवसभर फोनवर बोलत होतो सौरभ सर, आणि मी तुम्हाला बोललो होतो ही फेज क्लिअर झाली की तुम्हाला यामध्ये करण्यासारखं काय उरत नाही आणि आता ती तुम्ही फेज क्लिअर करून पुढे आलाय. सो तुम्हाला त्याचा 100% अनुभव आहे. ठीक आहे. सेम सिच्युएशन सध्या सुहास सर आहेत. तुम्हाला सुद्धा सेम सिच्युएशन सांगितलं सुहास सर आणि मला माहिती सांगितली की एक टेक्निक. हा सर खरं तुम्ही करून बघा. ज्यावेळेस आहे ना क्लिअर व्हायला येतं ना अकाउंट, त्यावेळेस जर आपण भरपूर म्हणजे क्लिअर करायचे जर गडबडीत असेल ना तर लॉस खूप होतो आपला.
100% त्यामुळे कमीत कमी ट्रेड केले की लगेच होणार त्यांचं अकाउंट क्लिअर. 100%. आणि ठीक आहे, हो, इथून पुढं अजून खूप पुढे जायचं आहे. आय होप या गोष्टींचा तुम्हाला आज बोललोय त्या गोष्टीचा पण नक्की फायदा होईल. आणि पुढच्या वेळेला एखादा अँटिक कुठला तर टॉपिक घेऊन येऊया आणि त्याच्यावरती मार्केटला रिलेट करून बोलूया. म्हणजे काय होईल, या गोष्टी तर चालतच राहतील, गप्पा गोष्टी, मार्केट खेळ ते, पण काय ॲज अ कम्युनिटी म्हणून माझे काही पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करेल मी. 1-2-3 मेजर लाईफ इव्हेंट्स घेऊन येईल, जेणेकरून रिलेट कराल तुम्ही की ठीक आहे, मी पण यातूनच गो थ्रू गेलोय. मग त्यामधून तुमचे पण काही गोष्टी असतील, आपण एकमेकांसोबत गप्पा मारत 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 प्रत्येक आठवड्याला सुद्धा एकमेकांसोबत आपण ग्रो करत करत पुढे जाऊया. ठीक आहे. सो असा एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात, मजा येईल इथून पुढे सुद्धा. ठीक आहे. आजचा सेशन झाला, असंच सेशन दरवेळेला होऊ दे. दरवेळेला मला खूप भारी भारी गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळतात की तुम्ही सगळेजण प्रॉफिटमध्ये आहे. खूप भारी वाटते मला. ठीक आहे. आय होप तुम्ही 100% माझ्यासाठी एवढा नक्की प्रयत्न कराल की ऍटलीस्ट सेटअप सोडून तुम्ही ट्रेड करणार नाही. मला एवढंच पाहिजे तुमच्याकडून, एवढीच अपेक्षा आहे. ओके. पुढच्या लेक्चरला सगळ्यांचे अकाउंट क्लिअर होते. ह्या लेक्चरला सगळे प्रॉफिट मध्ये आहेत. पुढच्या लेक्चरला सगळ्यांचे अकाउंट क्लिअर होते. लास्ट टाइम एकदा असं झालं, आठवते का? एक लेक्चर घेतल्यानंतर सगळेजण प्रॉफिट मध्ये आले होते. हो हो सर, पहिला लेक्चर घेतला होता, त्या लेक्चर मध्ये सगळे लॉस मध्ये होते. त्याच्यानंतर बऱ्यापैकी सगळे प्रॉफिट मध्ये आले, परत प्रॉफिट मध्ये आले. आता सगळे 100 क्लिअर, सगळे जवळ आहेत. हो सर. 100%. सुशील सर कुठे आहे सरजी? काय फोन नाही हो, कुठे बाहेर गेलता देव राधानगरला. ओके. मग आलाय का नाही काय माहित नाही. त्या शक्यतो असे सेशन्स मिस करू नका, कारण हे ठरवून केलेले सेशन्स नाही आहेत, या मनातून आलेले सेशन्स आहेत, बरं काय. त्याच्यामुळं याचं रिपिटेशन शक्यतो कधी होत नाहीत. सो शक्यतो त्यांना सांगा की असे सेशन्स शक्यतो मिस करू नका. ठीक आहे. ओके. चलो देन, गुड नाईट सगळ्यांना. कोणाला काय विचारायचं असेल तर स्टील शेवटपर्यंत थांबून विचारू शकताय, अदरवाईज तुम्ही लेफ्ट होऊ शकताय. घोडावरची आपली बॅच असेल तर थांबवा की. घोडावरची सगळी गायब झाली. सगळी गायब झाली. आदित्य अरे तू दोघच राहिला आता. संग्रह शिवते सगळी गेली काय? गेली ती, त्यांना गरज नाही, ते आहेत.